सर्वांना शुभ संध्याकाळ. अ, वेदो मी संदीप राऊत बोलतोय. नव्याने नियुक्त झालेली गठीत झालेली बुलढाणा कार्यकारिणी या संदर्भातील जिल्हाध्यक्षाचं पद सर्वांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी माझ्याकडे आलेलं आहे. त्यातील कार्यक्रमाचा एक भाग या नात्याने आपण जे विविध उपक्रम आता येऊ घातलेत किंवा राबवणार आहोत त्या उपक्रमामधीलच एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम म्हणून आपण अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषद यांच्या आयोजनामध्ये मृगधारा हे निमंत्रितांचं कवी संमेलन आज आयोजित केलेलं आहे. सध्याचा कोरोनाचा काळ लक्षात घेता या काळामध्ये प्रत्यक्ष भेटी घेणे आणि प्रत्यक्ष कवी संमेलन आयोजित करणे हे अतिशय जिकिरीचं आणि अशक्य स्वरूपातली बाब झालेली आहे. परंतु तरी सुद्धा आपली जी साहित्यिक चळवळ आहे किंवा एकमेकांच्या भेटीगाठी आहेत त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहज शक्य होतात. त्यामुळेच आपण अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष किशोर तळोकार सर, त्यानंतर आपल्या बुलढाणा जिल्ह्याच्या कार्यकारिणीचे मुख्य सल्लागार तसेच आजच्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक श्री नरेंद्र लांजेवार सर आणि श्री अरविंद शिंगाडे सर, याचबरोबर कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांच्या चर्चेतून या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये वेळ ही अतिशयच अल्प आहे आणि त्याचबरोबर तांत्रिक अडचणी सुद्धा आणि मर्यादा सुद्धा आहेत. त्यामुळे मी अगदी थोडक्यामध्ये सांगू इच्छितो की आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्रत्येक कवीकडून त्यांच्या स्वरचित कविता आणि त्याचबरोबर त्यांना आवडणाऱ्या कविता अशा 2 प्रकारच्या कविता या ठिकाणी ऐकणार आहोत. आणि त्याचबरोबर आपल्याला आपले मार्गदर्शक त्याचबरोबर आपले सूत्रसंचालक हे सुद्धा उत्तम साहित्यिक आहेत. त्यांच्या सुद्धा संवादांचा त्यांच्या कवितांचा सुद्धा या ठिकाणी आस्वाद आपल्याला घेता येणार आहे. अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषदेचे राज्य सल्लागार ते सुद्धा आपल्या या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी अगदी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, शैलेश काळे सर. आणि त्याचबरोबर आपण श्री विजय वाघ या अतिशय हरहुन्नरी शिक्षक, आदर्श शिक्षक, एक उत्तम कवी आणि स्तंभलेखक यांच्या थोरांची ओळख या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुद्धा या ठिकाणी थोडक्यामध्ये घेणार. तर मी या ठिकाणी आपले सूत्रसंचालक श्री अरविंद शिंगाडे सर यांना विनंती करतो त्यांनी आपला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. अरविंद शिंगाडे सर. धन्यवाद संदीप सर. अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषद शाखा बुलढाणा यांच्या वतीनं आयोजित आज मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी मृगधारा नामक कवी संमेलन जे आपण आभासी पद्धतीनं या ठिकाणी संपन्न करत आहोत, या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, मुक्त पत्रकार आणि प्रयोगशील ग्रंथपाल माननीय नरेंद्र लांजेवार सर, परिषदेचे राज्याध्यक्ष आमचे मित्र किशोर तळोकार सर, परिषदेचे राज्य सल्लागार डॉक्टर सतपाल सोवळे सर, राज्य सचिव माननीय श्री शैलेश काळे सर आणि ज्यांच्या कवितांचा आस्वाद पुढचा 1 तास या ठिकाणी आपण घेणार आहोत ते निमंत्रित महाराष्ट्राच्या काव्य प्रांतातील मोठमोठी गावं, असे नामवंत कवी ज्यांच्यामध्ये सुप्रसिद्ध कवी माननीय श्री किरण डोंगरदेवे सर, आमचे मित्र माननीय श्री
रमेश आराख सर, उत्कृष्ट निवेदक, कवी, गझलकार, गायक, ज्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्या सर्वांना माहीत आहेत. त्यांच्यासोबत नव्या दमाची आणि ज्यांच्या लेखणीची दखल रसिकांना, माध्यमांना घ्यावी लागली त्या मान्यवरांमध्ये श्री प्रेषित सिद्धभट्टी सर, दीपक फाळके सर, परिषदेचेच पदाधिकारी आमचे मित्र श्री किशोर भागवत सर, हिवरा आश्रमच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक मातीचा वारसा सांगणारे मित्रवर्ग संजय भारती सर, महिला प्रतिनिधी या नात्याने आपल्या प्रतिभेचा परिचय देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आदरणीय अलकनंदा परिहार मॅडम, सौभाग्यवती सुनीता चोखट मॅडम आणि परिषदेचे जिल्हाध्यक्ष संदीप राऊत सर, जे उत्कृष्ट कवी आहेत. आणि इथे उपस्थितांमध्ये अतिशय प्रतिभावंत मंडळी या ठिकाणी आहे. आदरणीय अमरचंद कोठारी, त्यानंतर सुप्रसिद्ध गझलकार योगेश देवकर, ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन इथे होत आहे, ते वाघ सर यवतमाळवरून, आमचे मित्र देवीदास गोसावी सर, आदरणीय डॉक्टर विजया काकडे मॅडम, मंगलसिंग राठोड सर आणि प्रज्ञा मॅडम, अंजली मॅडम यांच्यासोबत अनेक मान्यवर या कार्यक्रमाला जॉईन झालेले ते सर्वांचं मी बुलढाणा जिल्हा अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषदेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र, गेल्या काही दिवसांपासून नव्हे, काही महिन्यांपासून आणि 1.5 वर्षापासून आपण एकमेकांपासून दुरावलो आहेत या वैश्विक संकटाच्या पार्श्वभूमीवर. आणि कुठेतरी आता हा आपला शब्दांचा संवाद पुढे नेण्यासाठीच्या मर्यादा किती असल्या तरी या माध्यमातून एकत्र यावं आणि या मृगधारांचं स्वागत शब्दधारांनी व्हावं, अशा उद्देशाने आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहेत. कार्यक्रमामध्ये सुरुवातीला आपण पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत घेणार आहोत. त्यानंतर लगेचच आपल्या कवी संमेलनाला सुरुवात करणार आहोत. प्रथेप्रमाणे कवी संमेलनाचे दोन फेऱ्या नियोजित आहेत, ज्यामध्ये पहिली या कवी संमेलनाचं स्वरूप असं आहे की माझ्या आवडत्या कवीची कविता आणि माझी कविता, अशा दोन कविता आपण सर्व कवींच्या या ठिकाणी बोलवल्यात. आणि त्यातली पहिली फेरी आपण घेऊया मला आवडलेली, मला भावलेली कविता, आणि नंतर स्वरचित कवितांची दुसरी फेरी अशी होईल. त्यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि शब्दांचा हा जागर मृगधारेच्या निमित्तानं बळीराजाच्या डोळ्यामधलं स्वप्न आकारास येण्यासाठीचा हा काळ आणि रसिकांच्या आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीनं येणारा काळ, हे सगळं अस्वस्थतेचं, त्यानंतर दुःखाचं सावट दूर करून नव्यानं ही पालवी बहरेल अशा अपेक्षेने आपण पुढे जाऊया. शब्द हेच आपलं बळ आहे. आवाज थोडासा शब्द हे आपलं शस्त्र आहे आणि शब्दच आपली संपत्ती आहे. जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही, स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्य सांधतो आम्ही. या जातकुळीतील हे सगळे शब्द प्रभू, शब्द पुजारी या निमित्तानं एकत्र येत आहेत. आणि या शब्दांना दिव्यत्व हे काही सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी प्रचंड त्याग आणि वेगवेगळ्या प्रकारच्या खस्ता खाल्लेल्यांना मग जग ओळखायला लागतं. फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे, घराची राख रांगोळी कपाळी लावतो आम्ही. आणि जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. भटांच्या या ओळींनी प्रत्येकाच्या शब्दांमध्ये प्राण भरला जातो. आणि तेच या मृग नक्षत्राच्या सुरुवातीला मृगधारांच्या माध्यमातून या शब्दांचं बळ, पावसाला आपली प्रार्थना, बळीराजाच्या झोळीत भरभरून सुखाचं, संपन्नतेचं आणि ऐश्वर्याचं दान देण्यासाठीचा हा जागर आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती आपण
पुस्तक प्रकाशनाने या ठिकाणी करूया. मी सन्माननीय नरेंद्र लांजेवार सर आणि सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आभासी पद्धतीनं थोरांची ओळख माननीय श्री वाघ सर जे यवतमाळ येथून आपल्या याला जॉईन झालेले आहेत आजच्या कवी संमेलनाला. थोरांची ओळख विजय वाघ सरांच्या या पुस्तकामध्ये अ, हे जे आपल्याला दिसते आहे स्क्रीनवरती, या थोर व्यक्तींच्या जीवन कार्याचा परिचय जो सर्वांना मार्गदर्शक ठरेल, पथदर्शी ठरेल, सुधीर प्रकाशन वर्धाचं हे प्रकाशन आहे. या निमित्तानं नरेंद्र लांजेवार सरांनी या प्रकाशनाची घोषणा करावी अशी मी त्यांना विनंती करतो. लांजेवार सर. आमचे मित्र श्री विजय वाघ यांच्या थोरांची ओळख या पुस्तकाचं प्रकाशन आजच्या आपल्या मृगधारा कवी संमेलनात झालंय, प्रकाशन झालंय असं मी जाहीर करतो आणि मृगधारा कवी संमेलनाला सुरुवात लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात आपण वाघ सरांचं मनापासून अभिनंदन करूया आणि त्यांच्या पुढील वाटचालीला म्हणून शुभेच्छा या निमित्तानं आपण देऊया. त्यांचं पुस्तकच आपल्यासोबत पुढच्या काळात बोलणार आहे, त्यामुळे पुस्तकाच्या माध्यमातूनच त्यांच्याशी आपला पुढचा संवाद होणार आहे. आपण पुढे जाऊया. कविता अभिव्यक्तीचं असं एक माध्यम ज्या माध्यमातून आपण आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर ह्या भावनांना लोकांपर्यंत पोहोचवतो आणि त्यातून आज आपण या कवी संमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी इथे उपस्थित झालेलो आहोत. अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषद शाखा बुलढाणा आणि आज मला या निमित्तानं अतिशय आनंदानं आपल्या सर्वांच्या समोर एक बाब शेअर करायला आनंद होतो आहे की आपल्या सर्वांना माहित असेल आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब देशाचे माननीय पंतप्रधानांच्या भेटीला दिल्लीला गेले होते आणि त्यांच्या विषय पत्रिकेमध्ये जे जे काही विषय होते त्यासोबत एक विषय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पंतप्रधानांकडे मांडला, तो म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. ही संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आज योगायोगाने आजच्याच दिवशी राज्याच्या वतीनं देशाच्या पंतप्रधानांकडे झाली. आशा करूया की त्या दृष्टीने सुद्धा आपण आपलं एक पुढे पाऊल पडेल. असो, पुढे जाऊया. मृगधारा शिक्षक साहित्य कवी संमेलन, निमंत्रितांचं कवी संमेलन. या कवी संमेलनामध्ये सहभागी सर्व मान्यवरांचं पुन्हा मी स्वागत करतो. मला आवडलेली कविता या प्रकारातून आपण पुढे जाऊया. मृग, नक्षत्र, पाऊस, मनाला पालवी हा सगळा काळ आहे आणि हे सगळं आपल्या सर्वांच्या सोबतीनं आता पुढे जात आहे. पाऊस हा सृष्टीला मिळालेलं एक वरदान आहे आणि त्यातून प्रतिभेचा फुलोरा पुढे जातो. यातून मृगधारा निमंत्रितांच्या कवी संमेलनाचा उद्देशच आहे की या निमित्तानं ही चळवळ पुढे जावी. मी सर्वप्रथम बुलढाणा जिल्हा शाखेचे अध्यक्ष आमचे मित्र संदीप राऊत सर यांनाच निमंत्रित करतो. बुलढाण्याची ओपनिंगच त्यांनी करावी त्यांना आवडलेल्या पावसाच्या कवितेने. संदीप राऊत आपली धन्यवाद कविता या ठिकाणी सादर करतील. धन्यवाद सर. या ठिकाणी माझी मी आवडती कविता या ठिकाणी सादर करणार आहे. अशोक बागवे या यांची ही कविता आहे. अतिशय उत्तम कवी साहित्यिक, त्याचबरोबर खूप साऱ्या मराठी चित्रपटांना ज्यांच्या संगीतामुळे अतिशय बहार आला. अशोक बागवे यांची एक कविता आहे, तुम्ही सर्वांनी कदाचित ऐकली असेल. आज त्याची परत एकदा आपण आस्वाद घेऊया. कवितेचं नाव आहे वासाचा पहिला पाऊस. तर ही जी कविता आहे मी माझ्या स्वरामध्ये म्हणण्याचा प्रयत्न करतो. मुळात थोडासा मला गळा लाभलेला नसल्यामुळे कदाचित इतकं गोड मला नाही बोलता येणार, तरी मी ट्राय करतो.
वासाचा पयला पाऊस अयला, वासाचा पयला पाऊस अयला. नभाचे घुमड, नभाचे घुमड, मातीये भारियला, वासाचा पयला पाऊस अयला. वा वा वा. पाण्याचे तरिंगे वरी थरारियला, पाण्याचे तरिंगे वरी थरारियला. जळीचे तळीले हुंकीर पेटियला, जळीचे तळीले हुंकीर पेटियला. वासाचा पयला पाऊस अयला, फुलांनी हळूच डोळा उचिलेला, फुलांनी हळूच डोळा उचिलेला. कळीने लाजून, कळीने लाजून मुरका मारियेला, वासाचा पयला पाऊस अयला. तुला बी कळीले, मला बी कळीले, तुला बी कळीले, मला बी कळीले. हातामधी हात, हातामधी हात, आपाप मळीले, वासाचा पयला पाऊस अयला. धन्यवाद. वा 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 वा, क्या बात आहे संदीप सर. अतिशय सुप्रसिद्ध अशी ही कविता आहे. तुम्ही त्याला सुंदर असा स्वरांचा साजही चढवला. अतिशय प्रभावी असं सादरीकरण, मला भावलेली कविता या अंतर्गत. कवितेच्या आणि सर बोलतात आवाज चांगला आहे, का नाही आवाज? हो, कवितेच्या सादरीकरणाची जोड देऊन कवितेनं ज्याच्यावरती कृपा केली, ज्याच्यावरती प्रेम केलं, त्याला नंतर मागे वळून पाहायचं काम पडत नाही. आणि हे काय एकदा झालं की मग ती कविता आपल्यासोबत संवाद साधते आणि त्या प्रांतात आपण आपल्या प्रतिभेच्या सोबतीनं सुंदर असा विहार करू लागतो. किशोर मुघल नावाचे आमचे एक कवी मित्र आहेत, गझलकार. ते असं म्हणतात की तू पाण्याला कापून करू शकतोस तुकडे. कवितेची ताकद, तू पाण्याला कापून करू शकतोस तुकडे, तू करू शकतोस आभाळाची घडी, किंवा पृथ्वीला पालथ करून धुवून पिळून झटकून वाळत घालू शकतोस अनंत पोकळीतील अदृश्य तारांवर. बस तुला फक्त कवितेने एक नजर बघायला पाहिजे. ह्या कवितेची एक नजर ज्याच्यावरती पडते ते नंतर मग या सादरीकरणाच्या प्रांतात पुढे जात असतात. मला आवडलेल्या कवितेमध्ये पुढच्या शृंखलेतील पुढचं नाव, मला आवडली, माझ्या आयुष्यात मला भावलेल्या एका कवीची, ज्यांनी मला आयुष्यभर शिकवलं मराठीचं, मला मराठीचा लळा लावला, ते लोककवी विठ्ठल वाघ. वा वा वा. यांची पाणी ही जी कविता आहे वराडी भाषेतली, तिच्यामधले सगळे शब्द हे वराडी आहे. लांजावर सरांना सगळ्यांना नमस्कार. लोककवी विठ्ठल वाघांची ही कविता आहे. अतिशय अस्सल जे जीवनातले विषय आहेत ते विषय मांडण्याची त्यांची हातोटी होती. त्यांनी आम्हाला ग्रॅज्युएशनला शिकवलं. अभाय भरून आलं डोयात दाटलं पाणी, अभाय भरून आलं डोयात दाटलं पाणी, जीवाले पुसते जीव लोपल कुठीसा पाणी, जीवाले पुसते जीव लोपल कुठीसा पाणी. अभाय भरून आलं माय माऊली वाणी, अभाय भरून आलं
माय माऊली वाणी आंजोई जीवाची झाली ओतल ढगान पाणी आंजोई जीवाची झाली ओतल ढगान पाणी बेभान बापया झाला चोचित झेलित पाणी बेभान बापया झाला चोचित झेलित पाणी तिफना हानत आलं भिजल्या मातीत पाणी वा वा तिफना वा हानत आलं क्या भिजल्या बात मातीत पाणी किक्सा या शब्दाचा अर्थ उठणं दिवाळीच्या वेळेस लावतात ते किक्षात न्हानलं पाणी दाटला सुवास राणी ओठात कस्तुरी घेत पाटात वाहते पाणी सोकेल हरी के झाड पाझरे मुयात पाणी कोप्यात बोलला राघू बाहेर ये मैना राणी खोप्यात बोलला राघू बाहेर ये मैना राणी गयत्या कवला खाली भिजली हरिणी कोणी गयत्या कवला खाली कवलाचे घर गयत्या कवला खाली भिजली हरिणी कोणी जीवाला तर मा वाटे आखीन भरसो पाणी जीवाला तर मा वाटे आखीन भरसो पाणी सजनी सांगती झाली सजनी सांगते झाली सबन घराची नानी सबन म्हणजे सर्व सर्व घरच नानी झालं बाथरूम सजनी सांगते झाली सबन घराची नानी काहून मागता राया गंगाय भरून पाणी वा 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 काहून मागता राया गंगाय भरून पाणी डचांग भरली डोंब नवरी मेंढकी राणी डचांग भरली डोंब नवरी मेंढकी राणी हयद लावत आलं वाजत गाजत पाणी हयद लावत आलं वाजत गाजत पाणी दारात सळा टाकून रिमझिम गेलं पाणी दारात सळा टाकून रिमझिम गेलं पाणी रांगोळी काढत आलं थेंबात टपोऱ्या पाणी वा रांगोळी काढत आलं थेंबात टपोऱ्या पाणी दाही दिशात पाणी तना मनात पाणी दाही दिशात पाणी तना मनात पाणी जीवाशिवाच नात जोडून थांबलं पाणी जीवाशिवाच नात जोडून थांबलं पाणी अभाय भरून आलं माय माऊली वाणी अभाय भरून आलं माय माऊली वाणी दारात सळा टाकून रिमझिम गेलं पाणी वा वा रिमझिम वा गेलं पाणी धन्यवाद क्या बात है क्या बात खूप सुंदर खूप खूपच सुंदर सुंदर ठीक नाही खूपच भारती सुंदर सर बहुत बढिया बहुत बढिया खूप छान खूप छान डॉक्टर विठ्ठल वाघांची अं, कविताच मुळात मातीशी नातं सांगणारी आहे ती पण जी अजरामर कविता रसिकांच्या मनावर आजही तेवढंच अधिराज्य करते आहे आणि आताही त्या शब्दांची ताकद आपल्याला इथून पेरणीचा अनुभव देण्याची ताकद त्या शब्दांमध्ये आहे डॉक्टर विठ्ठल वाघ हो वऱ्हाडी भाषेतील एक मोठं नाव आहे आणि त्यांच्या रचना शेती मातीशी अतिशय घट्ट नातं सांगणारे आहेत या मेरीहून त्या मेरीलोक म्या काय काय नव्हतं पेरलं या मेरीहून त्या क्या मेरीलोक बात म्या काय काय नव्हतं पेरलं बाड बोहाऱ्या वानाचं हे पाणीच कसं फिरलं चांदीसारखा कापूस उजवून टाकू मोठी धाटी सकू ढेकूल नाही मुरलं बोंड नाही धरलं जागच्या जागीच कसं सपन इरलं जागच्या जागीच कसं सपन इरलं हे सगळं खरं की नाही होत असतानाही विठ्ठल वाघांनी शेतकऱ्याचं दैन्य तेही त्यांच्या दमदार अशा वऱ्हाडी प्रतिभेतून रसिकांच्या समोर ठेवलं आहे आणि अभिनंदन माननीय संजय भारती सरांचं युवरा आश्रमच्या साहित्यिक सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा अशा सगळा समृद्ध वारसा असलेल्या मातीतून संजय भारती सर प्रतिनिधित्व करतात आणि जिथं खूप मोठी ज्या मातीतून समाजसेवेची साहित्याची संस्कृतीची परंपरा शाहिरीची परंपरा विशेष करून महाराष्ट्राला लाभली आहे त्या ठिकाणावरून संजय भारती सरांनी आपल्यामध्ये येऊन हे
कवी संमेलन आजचं बहारदार करण्यासाठी ही पहिली रचना या ठिकाणी सादर केली आहे. मी यानंतर सुप्रसिद्ध कवयित्री, गझलकार आणि उपक्रमशील शिक्षिका ज्यांना अलीकडेच सर फाउंडेशनचा मोठा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे, त्या अखिल भारतीय आपल्या अभिजात मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य आदरणीय अलकनंदा परिहार मॅडमला विनंती करतो, त्यांनी त्यांच्या आवडीची एक पावसाची कविता सादर करावी आणि त्यांच्यानंतर आमचे मित्र माननीय श्री रमेश आराख सर यांना मी निमंत्रित करेन. परिहार मॅडम, आता बोला. सर्वांना नमस्कार. नमस्कार. पाऊस म्हटलं की पाऊस, आठवण, प्रेम यांचं घट्ट नातं आहे. प्राध्यापक सतीश देवपूरकर यांची रचना आहे, ती आपल्या समोर मांडते मी. तार तार छेडत तू काळ जात ये, तार तार छेडत तू काळ जात ये, प्रीतीची धून सखे गात गात ये, प्रीतीची धून सखे गात गात ये. एक सूर्यफूल तुझी वाट पाहते, एक सूर्यफूल तुझी वाट पाहते, सोनसळी किरणांच्या पावसात ये. एकेका अश्रूचा मोती हो, एकेका अश्रूचा मोती हो, तू अशीच नयनांच्या शिंपल्यात ये. विरहाचा तुझिया मी दाह सोसतो, विरहाचा तुझिया मी दाह सोसतो, मधुनी तू स्मरणांच्या श्रावणात ये, मधुनी तू स्मरणांच्या श्रावणात ये. घे लपेटूनच मला भोवती तुझ्या, घे लपेटूनच मला भोवती तुझ्या, मग कुशाल कोसळत्या पावसात ये, मग कुशाल कोसळत्या पावसात ये. तार तार छेडत तू काळजात ये, प्रीतीची धून सखे गात गात ये. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सुंदर अशी रचना, पावसाच्या प्रती केलेला अर्ज या रचनेमधून अलकनंदा परिहार मॅडमने या ठिकाणी सादर केलाय. उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहेच, परंतु नव्या दमानं गझलेच्या प्रांतात एक आश्वासक नाव म्हणून त्यांना ओळखलं जात आहे. धन्यवाद मॅडम. अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषदेचं हे मृगधारा कवी संमेलन सर्व शिक्षण क्षेत्रात काम करणारी सगळी मंडळी या भाषेच्या समृद्धीसाठी सुद्धा तन्मन धनानं झटत आहेत. त्यातूनच ही प्रतिभावंतांची मांदियाळी या कवी संमेलनाच्या निमित्तानं आज इथे आहे. रमेश इंगळे उपरातकर सर आज आपल्या कवी संमेलनाचे निमंत्रित कवी होते, परंतु कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यांच्या ओळी आपल्या सर्वांसाठी इतुकेची बळ अंगी यावे, फक्त खडूतून रक्त उतरावे, उतरावे आणि देह व्हावा मुक्त, खडूतून दूध स्रवताना. शेकडो बोबडे अनेक भाबडे विठू भरांड्यात खेळतात, बोबड्या विठूंना शब्द देता देता सधन अर्हता झाली माझी, आणि एक जात असे बोलविन, एक जात बोलविन, नाचून दमेन सरस्वती. मित्र, आपल्या आपल्या खडूमध्ये, आपल्या बोलीमध्ये एवढं सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य मुलांच्या एकंदरीत या भावविश्वाला रम्य करण्यासाठी पुढे उपयोगात येऊ. अनेक दिवसांपासून चिमुकल्यांसोबतचा आपला संपर्क नाही, परंतु हेही दिवस निघून जातील या आशेने पुढे जाऊया. यानंतर मी अशा कवितेच्या प्रांतात आपली स्वतंत्र ओळख ज्यांनी निर्माण केली ते बुलढाण्याच्या कविता, निवेदन, गायन, वादन अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी, सुप्रसिद्ध निवेदक, गायक, गझलकार आमचे मित्र रमेश आराख सरांना त्यांच्या आवडीची कविता सादर करण्यासाठी निमंत्रित करतो. आदरणीय रमेश आराख सर. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. नमस्कार सर. हा सर, माझा आवाज येतोय? हो 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 सर. हा, आणि मी दिसतोय? कारण मला दिसत नाही मी, त्यामुळे दिसता आणि छान दिसता सर तुम्ही. मला दिसत नाही. असो, छान कविता ऐकल्यात आणि
माझी ओळखही आपण गझलकार, कवी, गायक अशी करून दिल्यामुळे अ, आता जी इतर दुसऱ्याची कविता सादर करायची त्यासाठी मी आपल्या खूप जवळच्या एका कवयित्रीचं नाव खरं तर निवडलं. अलीकडेच आपण मृगधारा असं नाव कवी संमेलनाला दिलं. त्यामुळे पाऊस पाऊस डोक्यात होतं आणि अलीकडे फेसबुकवर एक कविता मी वाचली होती. तुमच्या खामगाव पंचायत समितीच्या शिक्षिका आहेत नीतू किल्लारे. मॅडम यांची ती आपल्या कविता आहे. कवी संमेलनामध्ये पण जॉईन झालेले आहेत. मॅडमचं स्वागत आहे. नीतू हां, किल्लारे धन्यवाद, धन्यवाद. मी कालच त्यांची परवानगी घेतली. मी त्यांच्या वॉलवरती वाचली होती गेल्या 2-3 दिवसापूर्वी. त्यांनी तो उल्लेखही केला होता बहुतेक या अशा कवी संमेलनासाठी त्यांनी लिहिली असावी आणि आमचं पहिल्यांदा ते बोलणं झालं. म्हटलं ही कविता सादर करण्याची इच्छा आहे. त्यांनी होकार दिला. तर ती कविता सादर करतो मी. ती पूर्णपणे पावसाचीच आहे. तुम्ही गायन म्हटल्यामुळे मग थोडीशी आमच्या भाषेत तरन्नुम किंवा गाऊन म्हणण्याचा प्रयत्न करतो. हां सर, सुरू करतो मी. हो सर, स्वागत आहे. धन्यवाद. असा पाऊस पाऊस असा पाऊस 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 असा पाऊस पाऊस मी ते काळजाची भूक तहानल्या धरणीला अमृताचा अभिषेक तहानल्या धरणीला अमृताचा अभिषेक असा पाऊस पाऊस बळीराजाची असा पाऊस पाऊस बळीराजाची ती आस घर भरे समृद्धीन धन धान्याची आरास घर भरे समृद्धीन धन धान्याची आरास वा वा असा वा. पाऊस 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 असा पाऊस पाऊस जसा अडकला श्वास असा पाऊस पाऊस जसा अडकला श्वास वाट पाहुनी थकता होतो गळ्याचाही फास वाट पाहुनी थकता होतो गळ्याचाही फास बालपणीचा पाऊस हा. बालपणीचा पाऊस नाचे थुई अंगण बालपणीचा पाऊस नाचे थुई अंगण खेळ होईल डिवाळ येई आनंदा उधान खेळ होईल डिवाळ येई आनंदा उधान असा पाऊस 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 असा पाऊस पाऊस विरहाच जणू गाण दूरदेशीच्या प्रियेला त्याच डोळ्यात थांबण दूरदेशीच्या प्रियेला त्याच डोळ्यात थांबण येता पाऊस पाऊस पहा धरेच लाजण येता पाऊस पाऊस पहा धरेच लाजण लेऊन शालू तो हिरवा भाळी सुखाच चांदण वा. लेऊन शालू तो हिरवा भाळी सुखाच चांदण असा पाऊस पाऊस सुख दुःखाची लहर क्या बात. असा पाऊस पाऊस सुख दुःखाची लहर कधी आनंदाची सर कधी आसवांचा पुर कधी आनंदाची सर कधी आसवांचा पुर वा वा. असा पाऊस पाऊस येता सरीवर सर जीव गंधाळून जाई कोण शिंपते अत्तर मला वा. ह्यावेळी खूप आवडलं सर वा वा वा. जीव गंधाळून जाई कोण शिंपते अत्तर वा. असा येऊ दे पाऊस बहरू दे सारी सृष्टी क्या बात. असा येऊ दे पाऊस बहरू दे सारी सृष्टी आयुष्याच्या उन्हाळ्यात पावसाच्या गुजगोष्टी आयुष्याच्या उन्हाळ्यात पावसाच्या गुजगोष्टी क्या बात. असा येऊ दे पाऊस सारी बहरू दे सृष्टी धन्यवाद सर वा 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 वा. क्या बहुत बात. बढिया, क्या बहुत बात. बढिया. नीतू मॅडमचं विशेष करून अभिनंदन. सुंदर कविता. सुंदर कविता आणि रमेश सरांच्या स्वरांच्या साजाने ती अजून सजली. मृगधारा धन्यवाद या अशाच
आशेंच्या पालवी आपल्या मनात बहरत राहो आणि आपला आर्जव खरंच पावसापर्यंत पोहोचून तो पुन्हा शेतकऱ्याचं हिरवं स्वप्न फुलवण्यासाठी येऊ. तसं त्याच्या नशिबी फार आनंद तो पाऊस घेऊन येतच नाही, त्याला वाटच पाहायला लावत असतो. जाताना येतो म्हणला अजून आला नाही, मुजोर पाऊस हिरवा सजून आला नाही. असं तो वाट पाहणारा वाटच पाहायला लावणार असतो. परंतु या शब्दांच्या उत्कृष्ट सादरीकरण आणि त्या शब्दांची ठेवण कवितेमधली जी आराख सरांनी अधोरेखित केली त्यांच्या विशिष्ट अशा शैलीतून, आणि शब्दांचंच हे बळ आहे. आदरणीय डॉक्टर गणेश गायकवाड सर शब्दांची महती सांगताना एका शेरामध्ये असं म्हणतात की तुम्हें भरोसा है तलवार पर मुबारक हो, तुम्हें भरोसा है तलवार पर मुबारक हो, मेरी मेरी कलम पे मुझे आज भी अकीदत है, मेरी कलम पे मुझे आज भी असं हे शब्दांचं. तलवार सर तुम्ही तलवार म्हटलं म्हणून सरांचा एक शेर आठवला. वा वा इर्षाद. हा गायकवाड सरांचा. ओके. हर वक्त मेरे दिल पर एक तलवार पड़ी रहती है. वाह. हर वक्त मेरे दिल पर एक तलवार, मेरे दिल पर एक तलवार पड़ी रहती है. तू बता तेरे घर के सामने किसकी कार खड़ी रहती है. क्या बात है, क्या बात है. बहुत बढिया. गायकवाड सरांचा आहे तो. हा सर चला पुढे. ओसाड नभाने कैसा लाविला जीवाला भूर, ओसाड नभाने कैसा लाविला जीवाला घोर, मी कसा नाचवू सांगा हा पिसाऱ्या वाचून मोर, मी कसा नाचवू सांगा पिसाऱ्या वाचून मोर. या मोराचा पिसारा फुलवण्यासाठी त्यांच्या आवडीची पुढची रचना घेऊन मी उत्कृष्ट शिक्षक, इनोव्हेटिव्ह हे नाव ज्यानं खरंच आमच्या जिल्ह्यात येऊन सार्थकी लावलं, सार्थक केलं ज्या नावात, आणि अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषदेच्या चळवळीत झोकून दिलेला शिक्षक कार्यकर्ता, विद्यार्थी प्रिय शिक्षक, आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी इंग्रजी भाषेच्या संदर्भात आपली ओळख निर्माण केलेली आहे ते आमचे मित्र श्री किशोर भागवत सर यांना मी निमंत्रित करतो त्यांच्या आवडीच्या कवितेसाठी. आणि यानंतर जर डांगे मॅडम, चोपट मॅडम जर जॉईन झाले असतील तर भागवत सरांच्या नंतर त्यांनी कृपया सादरीकरणासाठी तयार राहावं. किशोर भागवत सर अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि सुप्रसिद्ध कवी, गझलकार, त्यांच्या व्यक्तिमत्व, एक पर्यावरण क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता, किती पैलू त्यांचे सांगावे. कवितेतूनच ते बोलतील आपल्याशी. स्वागत. किशोर भागवत. सर्वांना नमस्कार. माझी पावसाची आवडती कविता जी पी विठ्ठल नावाचे सध्या विद्यमान पिढीतले एक अतिशय प्रसिद्ध असे कवी आहेत. औरंगाबादला ते राहतात. त्यांची एक खूप आवडलेली एक कविता या ठिकाणी मी सादर करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे पाऊस पडतो म्हणजे. कवितेचं शीर्षक आहे पाऊस पडतो म्हणजे. पाऊस पडतो म्हणजे फक्त पाऊसच पडतो असे नाही. पाऊस पडतो म्हणजे फक्त पाऊसच पडतो असे नाही, तर पिकांचे हिरवे उच्चार ठळक होतात. पाऊस पडतो म्हणजे फक्त पाऊसच पडतो असे नाही, तर पिकांचे हिरवे उच्चार ठळक होतात. झाडांच्या निर्वंश मुळ्या नव्या उमेदीने जाग्या होतात. जमिनीच्या पोटात निमूट गाडून घेतलेल्या बियांचे डोळे चिंब होतात. सुखदुःखांचे अंधारे कोपरे उजळून जातात. आक्रसून गेलेल्या माणसांचे श्वास खुलून जातात. पाऊस पडतो म्हणजे फक्त पाऊसच पडतो असे नाही, तर पिकांचे हिरवे उच्चार ठळक होतात. झाडांच्या निर्वंश मुळ्या नव्या उमेदीने जाग्या होतात. जमिनीच्या पोटात निमूट गाडून घेतलेल्या बियांचे डोळे चिंब ओले होतात. सुखदुःखांचे अंधारे कोपरे उजळून जातात. आक्रसून गेलेल्या माणसांचे श्वास खुलून जातात. गुलामांच्या वाटा मुक्त होऊ पाहतात. छावणीतल्या जनावरांचे हताशपण संपून जाते. विद्रूप वावटळीचे दुःख थोडे धुसर होते. रखरख उन्हाळा आणि नदीचे वानपण संपून जाते. पाऊस म्हणजे प्रश्न, पाऊस म्हणजे प्रश्न, पाऊस म्हणजे उत्तर, पाऊस म्हणजे प्रश्न, पाऊस म्हणजे उत्तर, पाऊस म्हणजे आनंद, पाऊस म्हणजे प्रकोप, पाऊस म्हणजे तत्वज्ञान, पाऊस म्हणजे अध्यात्म, पाऊस म्हणजे जीवन, पाऊस म्हणजे मरण, पाऊस म्हणजे पृथ्वी, पाऊस म्हणजे समुद्र, पाऊस म्हणजे नदी, पाऊस म्हणजे खूप काही.
वा म्हणजे पाऊस मला श्वासा इतकाच प्रिय असला तरी मी विसरू शकत नाहीये पावसाच्या रौद्रधारेत. म्हणजे पाऊस मला श्वासा इतकाच प्रिय असला तरी मी विसरू शकत नाहीये पावसाच्या रौद्रधारेत वाहून गेलेल्या कोणत्याच निराश्रित माणसांचा कल्लोळ मी विसरू शकत नाहीये अंगावर भिंत कोसळून ठार झालेल्यांच्या मूक किंकाळ्या. वा वा म्हणजे क्या पाऊस बात मला क्या बात श्वासाने बढिया. इतकाच प्रिय असला तरी मी विसरू शकत नाहीये पावसाच्या रौद्रधारेत वाहून गेलेल्या कोणत्याच निराश्रित माणसांचा कल्लोळ मी विसरू शकत नाहीये अंगावर भिंत कोसळून ठार झालेल्यांच्या मूक किंकाळ्या मी विसरू शकत नाहीये व्हॅलेरिया आणि ऑस्करच्या प्राणांतिक मिठीला मी विसरू शकत नाहीये आयलीन कुर्दीच्या त्या चिमुकल्या देहाला. वा 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 मी विसरू शकत नाहीये माळीनला. मी विसरू शकत नाही माळीनला. मी विसरू शकत नाहीये तहानेने व्याकुळ झालेल्या कोणत्याही जीवाला. मी विसरू वा. शकत नाही माळीनला. मी विसरू शकत नाहीये तहानेने व्याकुळ झालेल्या कोणत्याही जीवाला. आणि हो आणि हो मी खूप खूप गोष्टी विसरू शकत नाहीये. मी विसरू शकत नाहीये माळीनला. मी विसरू शकत नाहीये तहानेने व्याकुळ झालेल्या कोणत्याही जीवाला. आणि हो मी खूप खूप गोष्टी विसरू शकत नाहीये. पाऊस धुवाधार पडावा. पाऊस धुवाधार पडावा पण पावसाने कुणाच्याही स्वप्नांची माती होऊ नये एवढंच. वा 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 धन्यवाद सर. वाह वा वाह वा भगवत सर बहुत बढ़िया. पावसाने कोणाच्याही धन्यवाद सर. स्वप्नांची माती होऊ नये एवढंच. क्या बात आहे, क्या बात आहे किशोर सर. पी विठ्ठल यांची अतिशय गाजलेली ही कविता आहे. पाऊस हे जसं अस्वस्थ वर्तमान घेऊन पुढे जात असतो, तसंच तो मनातला पिसारा फुलवायला सुद्धा येत असतो. आणि म्हणून मग याच पावसात अंकुर फुटतात त्या गुज गोष्टींना आणि बहर येतो प्रेमाला सुद्धा. म्हणून किशोर बळींच्या ह्या ओळी आहेत एका कवितेमधल्या. यंदाच्या पावसात ती म्हणाली एखादी कविता लिही पावसाची, पावसामध्ये न्हालेल्या ओल्या चिंब दिवसाची, दिवसभर ढगाळ कसा सूर्य बसतो लपून, पावसातलं सौंदर्य तुझ्या शब्दात घे टिपून. हे पावसातलं सौंदर्य शब्दात टिपून घेण्याचं कसब हेही पावसातच शक्य होतं आणि ते फुलवण्याचं कसबही त्या पावसामध्येच असतं. चोखट मॅडम यांना विनंती करतो. सुनीता चोखट मॅडम त्यांनी आपलं सादरीकरण करावं आणि त्यांच्या नंतर दीपक फाळके सर आपली कविता सादर करून हॅलो सर, त्यांची आवाज येतो? हो येतो येतो येतो. आवाज- स्वागत आहे. हो सर, नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. आणि आपल्या अभिजात साहित्य शिक्षक संघ मृगारा यामध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आणि माझ्याकडून सगळ्यांना नमस्कार. नमस्कार मॅडम, स्वागत आहे. हॅलो, हो, बोला. आदरणीय लांडवाल सर आणि आपले सर्व पदाधिकारी यांना माझा नमस्कार. सर, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची पाऊस ही कविता मी सादर करत आहे. स्वागत आहे मॅडम, करा. सर, दिसत नाही आम्ही स्क्रीनवर. हो हो, तुम्ही दिसता आम्हाला. तुम्ही सादर करा मॅडम, ऐकू पण येत आहे. ओके ओके सर, थँक्यू सर. तर सादर करते बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची पाऊस ही कविता. थबथबली ओथंबून खाली आली, जलदाली मज दिसली सायंकाळी. रंगहिते नचयेती वर्णायाते, सुंदरता ममत्यांची भुलवी चित्ता. व्योमपटी जलदांची झाली दाटी. कृष्णकुणी काजळीच्या शिखरावाणी. नीलकुणी इंद्रमण्यांच्या कांती. गोकर्णी मिश्र जांभळे तसे कुणी. तेजात धुमांचे उठती सोत. चकमकती पांडुरही त्या परिसकी. जणू ठेवी माल भरून वर्षाली. वा, वा, वा. आणुनिया दिगंत राहुनिया ठाया. कोठारी यावर दिसतो न परी.
पाहुनी ते मग मारुत शिरतो तेथे न्याहाळूनी न्याहाळूनी नाही बघत दुसरे कोणी मग हाते अस्ताव्यस्त करी ते मधुमोती मधुमोती भुवरती भरभर होती मधुमोती मधुमोती भुवरती भरभर होती अभिजात थँक्यू मराठी साहित्य शिक्षक साहित्य परिषदेची पदाधिकारी मंडळी बरीच मधल्या काळात जॉईन झाली. शैलेश काळे सर राज्य सचिव, त्यानंतर सुप्रसिद्ध साहित्यिक महादेव निमकर सर, यांच्यासोबतच आदरणीय ममता राऊत मॅडम, आमचे मंगलसिंग राठोड सर, डॉक्टर किशोर वानखडे सर, अरविंद झळके सर, देवीदास गोसावी सर आणि अगदी सुरुवातीपासून सुप्रसिद्ध शायर आमचे मार्गदर्शक अमरचंदजी कोठारी सर हे सुद्धा आहेतच. मी पुन्हा एकदा उल्लेख केलेल्या सर्व मान्यवरांचा सोबतच त्यांचा उल्लेख होऊ शकला नाही त्यांचाही मनपूर्वक आभारी आहे आणि त्यांचं मनापासून स्वागत करून मी पुढचे आमचे तरुण कवी मित्र आणि उपक्रमशील शिक्षक सोबतच एक की विचारसरणीचा एक चांगला माणूस दीपक फाळके सर नांदुरा यांना विनंती करतो त्यांनी आपली रचना त्यांना आवडलेली रचना या ठिकाणी सादर करावी आणि त्यांच्या नंतर श्री प्रेषित सिद्धभट्टी युवा कवी आपल्या रचनेसाठी तयार राहतील. दीपक फाळके सर. मी मला संदीप खरेंची कविता या ठिकाणी सादर करतोय. कवितेचं नाव आहे आता पुन्हा पाऊस येणार. आता पुन्हा पाऊस येणार, मग आकाश काळं निळं होणार, मातीला गंध सुटणार, मध्ये वीज पडणार, मग तुझ्या आठवण येणार, वीज येणार. आता पुन्हा पाऊस येणार, मग आकाश काळं निळं होणार, मग मातीला गंध सुटणार, मग मध्ये वीज पडणार, मग तुझी आठवण येणार, काय रे देवा. मग आपण मग मी तुला पाहणार, मग लपून मी तुला वाटणार, मग ती तुला ओळखणार, मग मी तुला भेटणार, माझ्या रडणार, मग तुला कळलं तर बरं असं वाटणार आणि या सगळ्या चित्रात काय रे देवा. मग त्याच वेळी दूर रेडिओ चालू असणार, मग त्याच वेळी दूर रेडिओ चालू असणार, मग तर एखादं जुनं गाणं लागलं चाल दिलेली असणार, लिहिलेलं असणार, त्याच्यात गायलेलं असणार, मग तुम्ही तुमचं आता हे गाणं ऐकून मग तुम्ही तुमचं आता हे गाणं ऐकून काहीतरी सुरू होणार, मग पुकार काय रे देवा. मग खिडक्यांचे दर थंडगार होत जाणार, मग खिडक्यांचे दर थंडगार होत जाणार, मग त्याला आकाशाची आखो लगडणार, मग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालकांना मग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालकांना ते असणार, 5 इंच पुरा वाटणार, कुठून जावंसं वाटणार, डायरेक्ट धरावंसं वाटणार, भारत असं निर्मासारखं उत्तर उत्तर होत जाणार, मग भारत उत्तर उत्तर होत जाणार, पण 20 तासाची वेळ फक्त कमीला सोड राहणार, पण जंगल पडणार काय रे. पडणार मग हवा पाऊस पडणार, मग हवा हिरवी होणार, मग पानात हिरवा दाटणार. पाऊस पडणार, मग हवा हिरवी होणार, मग पानात हिरवा दाटणार, मग आपल्या मनात पान देश मोडून हिरव्याची पाहणार, पण त्याला पण नाही जमणार. मग आपल्या मनात पान देश मोडून हिरव्या पाहणार, पण त्याला ते नाही जमणार. त्याला एक काय ते करणार, मग ते पाहणार, मग पुन्हा हिरव्याची परत येणार, सर्वी होऊ नये म्हणून प्रेमाला वळण येणार. माझ्या कानामध्ये आलंच नाही. गीतं गाणी ही संपलेलं असणार, रेडिओचा स्वाद संपलेला असणार, रेडिओची गाणी संपलेलं असणार, रेडिओचा स्वाद संपलेला असणार, मग तिच्या जागी ती असणार, माझ्या जागी मी असणार, हातातलं वादळ तिच्या पोटात नुकतीच झालेलं असणार, काय रे देवा. पाऊस गेल्या वर्षी पडला, पाऊस यंदाही पडतो, पाऊस पुन्हा पडणार. धन्यवाद. वा 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 खूप छान. बहुत बढिया सर, बहुत बढिया. हाय रे देवा, पाऊस गेल्या वर्षी पडला, पाऊस यंदाही पडणार. या आर्जवातून संदीप खरेंचं स्वप्नरंजन पावसाच्या आशादायी चित्राच्या बद्दलचं संदीप खरे आदरणीय लांजेवार सरांची कमेंट आहे की हळवा प्रेम कवी म्हणून
या कवितेच्या प्रांतात संदीप खरेंनी आपली ओळख निर्माण केली आहे. आणि अतिशय दैनंदिन जे जीवन आहे त्या जीवनातलं या गोष्टींचं महत्व साध्या सहज शब्दांमध्ये अतिशय परिणामकारक पद्धतीनं मांडणारा संदीप खरे यांची दीपक फाळके सरांनी सादर केलेली ही कविता. यानंतर मी निमंत्रण करतो आमचे बुलढाण्याच्या भारत परिवारातील प्रचित सिद्धभट्टी. अतिशय आश्वासक असं कवितेच्या प्रांतातलं हे नाव आहे, ज्यांच्या कविता तुमच्या आमच्या सगळ्यांना एक प्रकारे मनात डोकावण्यासाठी प्रवृत्त करतात आणि इथल्या व्यवस्थेला सडकून प्रश्न विचारण्यासाठी एक ज्याला आपण असं म्हणू की प्रेरणा त्यांच्या शब्दांमधून सामान्य माणसाला सुद्धा भेटू शकेल असे प्रचित सिद्धभट्टी. आणि त्यांची ओळख एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून आहे तशी, आणि तिकडची मैदानावरची बॅटिंग त्याच्या प्रांतातही तेवढीच दमदारपणानं करतात. आश्वासक असं हे कवितेच्या क्षेत्रातलं काम. रशीद सरांना विनंती करतो त्यांना आवडलेली एक रचना या ठिकाणी सादर करावी आणि यानंतर आजच्या पहिल्या फेरीतील शेवटची कविता बुलढाणा जिल्ह्याच्या कवितेच्या प्रांतातील एक मोठं नाव आदरणीय किरण डोंगरदिवे सर हे सादर करणार आहेत. प्रेषित सरांना विनंती करतो आवडलेली रचना त्यांनी. धन्यवाद सर. सर पावसाचं, सर माझा आवाज येतोय? हो हो सर, स्वागत. सर पावसाचं आणि सृजनाचं हे अतूट नातं आहे. पाऊस हे सृष्टीचं आदी सृजन आहे. नक्की नक्की. जगात एकही असा कवी नसेल की ज्यांनी पावसावर किंवा पावसाच्या संदर्भामध्ये काही लिहिलं नसेल. कुणाला पाऊस हवासा वाटतो, कुणाला पाऊस अवेळी वाटतो, कुणाला पाऊस अकाली वाटतो, पण पावसाबद्दल प्रत्येकाचं काही ना काही म्हणणं आहे. विरा राठोड एका कवितेमध्ये मागे म्हटले होते की आमच्या बापजाद्याचा नव्हता काही बागायती मळा, तरी आम्ही पावसाचं वाट पाहायचो, कारण जे येतील ते शेत फुलवत जातो पाऊस, म्हणून आम्ही पावसाची वाट पाहायचो. हा अकाली पाऊस पण आहे. पण आज मी एक जी कविता वाचणार आहे ती इंदिराबाईंची कविता आहे, कवयित्री इंदिरा संत. आणि अकाली येणाऱ्या पावसाने या नायिकेचं जे भावविश्व कोलमडून पडलेलं आहे आणि त्याच्यासोबत एक सुंदर शब्दकळा घेऊन एक अभूतपूर्व लेणं, एक काव्य शिल्प इंदिराबाई उभं करतात. आणि इंदिराबाई लिहितात, नको नको रे पावसा, नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायन. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. नको नाचू तडा तडा असा कौलारावरून, तांबे सतेली पातेली आणू भांडी मी कुठ. नको करू झुंबा झुंबी माझी नाजूक वेलण, नको करू झुंबा झुंबी माझी नाजूक वेलण, नको टाकू फुलमाळ अशी मातीत लुटून, आड दांडा नको येऊ झेपावत दारातून, आड दांडा नको येऊ झेपावत दारातून, माझे नेसूचे जुनेर नको टाकू भिजवून. माझे नेसूचे जुनेर नको टाकू भिजवून, किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐकना, किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐकना, वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आणना. वेशी पुढे 8 कोस जारे आडवा धावत, वेशी पुढे 8 कोस जारे आडवा धावत, विजेबाई कडाडून मागे फिरव पांथस्त. आणि पावसा राजसा नीट आण सांभाळून, आणि पावसा राजसा नीट आण सांभाळून, घाल कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन, पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडीन, माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझ्या विजेला पूजीन, माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझ्या विजेला पूजीन. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात साई. धन्यवाद. वा वा, क्या बात आहे. नको नको रे पावसा, हवा हवासा वाटणारा पाऊस कधी कोणाला नको नकोसा होईल हे ज्याच्या त्याच्या भावविश्वावरती अवलंबून असतं. आणि म्हणून बहरवणारा पाऊस कधी कधी स्वप्न
स्वप्नांची राख रांगोळी करणारा सुद्धा असू शकतो. म्हणून पावसाच्या आवाजासोबत गावही बोलायला लागत असे, पण बापाच्या खोल गेलेल्या डोळ्यांचं बोलणं गावगाळास सांगून जात असे. म्हणजे वा वा वा. हेच पावसाचं येणं कधी कधी बापाच्या छातीत धडकी भरवण्यासारखं राहत होतं आणि म्हणून म्हणून मग पावसाळा हा कायम मनात धडकी भरवणारा भासत असे. कोकिळेच्या गाण्या अगोदर माय ओरडायची, धाबं गय ते भद भद चोपंत आणून ठेवा, तशी ती बी भरण्याची आठवणही करून देई. बापाच्या छातीत मात्र दरवर्षी गडगडाट, मुद्दल अधिक व्याज हे सूत्र त्याला राशीपर्यंत नेताच आलं नाही. पेरणीचा हंगाम कागद बदलून देण्यापुरता वाजत गाजत यायचा आमच्या घरी. पहिला पाऊस पडताच सावकाराचा माणूस सूर्य अगोदर दारात उगवायचा. म्हणून म्हणून आवडता ऋतू या विषयावर निबंध लिहायला सांगत असत गुरुजी. म्हणून आवडता ऋतू या विषयावर निबंध लिहायला सांगत असत गुरुजी. तेव्हा मी कधी हिवाळा तर कधी उन्हाळाही लिहायचो. पावसाळा मात्र कायम मनात धडकी भरवणारा भासत असे. क्या बात, क्या बात. वा, कायम वा, मनात वा. धडकी भरवणारा वाटत असे. असं या पावसाचं स्वरूप इंदिराबाईंनी ती सामान्य माणसाची, ज्याची झोपडी पावसाच्या सरी आल्यानंतर टपटप गळायला लागते, घरातले भांडे संपून जातात परंतु ते गळणं थांबत नाही, त्यांचं भावविश्व मांडणारी ती धडकी भरवणाऱ्या पावसाची कथा त्या कवितेच्या माध्यमातून, आणि हे आजचं वास्तव. यानंतर मी आजच्या या कवी संमेलनामध्ये आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातलं एक मोठं नाव, ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांची कविता सामान्य माणसाच्या जगण्यासोबतच व्यवस्थेला आव्हान देण्याचं जोड सांधते, अशा प्रकारचं कसब ज्यांना प्राप्त झालेलं आहे ते उपक्रमशील शिक्षक, सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक, ज्यांचं ललित सतत तुम्हाला वाचत राहावं, ज्यांच्या निरीक्षण क्षमतेतून प्रचंड हळव्या अशा गोष्टी आपल्या समोर येतात, ते सुप्रसिद्ध कवी, लेखक आणि उपक्रमशील शिक्षक माननीय किरण डोंगरदिवे सर यांना मी निमंत्रित करतो. त्यांनी त्यांची एक रचना, त्यांच्या आवडीची एक रचना या ठिकाणी सादर करावी. किरण डोंगरदिवे सर. किरण हा सर. हा सर्वप्रथम मृगधारा या कवी संमेलनासाठी आम्हा सर्वांना आमंत्रित केल्याबद्दल मी आयोजकाचे आणि नरेंद्र लांजेवार सर या सर्वांचे या ठिकाणी खूप आभार मानतो. जे लोक आम्हाला या ठिकाणी ऐकण्यासाठी आलेले आहेत त्यांचे विशेष आभार मानतो. या ठिकाणी माझा अनेक संजय भारती सर आहेत, भरपूर मित्र आहेत, सर्वच मित्र आहेत, रमेश आराग सर आहेत, सर्वांचे या ठिकाणी पुन्हा स्वागत करतो. आणि अरविंद दादा, इतकं सुंदर संचलन, त्या संचलनासाठी मी सगळ्यांच्या वतीनं तुमचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. थँक्यू. व्हेरी नाईस. आणि एक वेगळी कविता, ग्रेस यांची कविता. साधारणतः ग्रेस म्हटलं की माणूस फ्रेश होतो असं म्हटलं जातं. आणि ग्रेसची एक पाऊस कधीचा पडतो. आता खरं म्हणजे पाऊस कधीचा पडतो ही कविता मी म्हणणं फार रास्त नाहीये, कारण लता मंगेशकर, पद्मजा, फेनानी, जोगळेकर या अशा खूप सुप्रसिद्ध गायकांनी ही कविता अजरामर केलेली आहे. त्यामुळं मी त्यांची कॉपी करणार नाही, मी माझ्या पद्धतीने कविता सादर करतो. की पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजा आली दुःखाच्या मंद सुराने. हे पावसाचं विलक्षण रूप आहे. पावसाचं विलक्षण रूप जर शोधायचं. हॅलो हा सर, तुम्ही बोला. हॅलो हा सर, बोला बोला. हा, मदत कोणीतरी काहीतरी हे झालं त्यामुळं कृपया पावसाचं इतरांनी विलक्षण आपले म्यूट करा, आपले माईक म्यूट मोडवर ठेवा कृपया इतरांनी. पावसाचं विलक्षण रूप जे आहे ते ग्रेस मध्ये मला नेहमी सापडलेलं आहे. पाऊस कधीचा पडतो, झाडाची हलती पाने, हलकेच मद जाग आली दुःखाच्या मंद सुराने, डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती. डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती, दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती. दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती. पेटून कशी उजळेना, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला,
त्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा, लाटांचा आज पहारा. धन्यवाद. खूप खूप क्या धन्यवाद. बात है, क्या बात है, क्या बात है. ग्रेसांच्या कवितेसोबत खास म्हणजे किरण सरांची कविता ही सुद्धा नातं सांगणारी आहे. म्हणून त्यांनी अतिशय सही प्रासंगिक कविता या ठिकाणी निवडली आहे. शबरी नावाची किरण सरांची रचना जी हजारो वेळा वाचल्यानंतरही आपल्याला सतत ती त्या हळव्या प्रांतात नेण्याचं नेण्याची ताकद त्या शब्दांमध्ये आहे. आणि थँक्यू थँक्यू. 2 वर्ष तर किरण सरांनी महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील नावाजलेल्या साहित्यिकांच्या साहित्य प्रांतातील स्त्री यावर खूप संशोधनात्मक लेखन केलं. त्याचं पुस्तक रूपाने सुद्धा ते येत आहे. अतिशय आपलं भाग्य आहे की ही अशी मंडळी आपल्या सर्वांच्या विठ्ठल वाघांचं प्रत्येक म्हणजे क्षेत्रातलं त्यांचं जे लिखाण आणि हे सगळं आहे ते आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक निश्चितच आहे. आणि तसंही त्यांना आपल्यासारख्या नव्यानं धडपड करणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करायला आवडतं. समग्र विठ्ठल वाघ हा खूप मोठा विषय आहे आणि तो आपल्यापर्यंत नक्कीच येईल. शिंगाडे सर, हो. थोडस थांबवतो मी तुम्हाला मध्ये. अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन आणि कवितेची काय म्हणूया त्याची मेजवानी सूत्रसंचालनाच्या निमित्ताने मिळते. पण या सूत्रसंचालना करणाऱ्या व्यक्तीमध्ये एक अतिशय हळवा आणि अतिशय सुंदर असा कवी सुद्धा दडलेला आहे. माझी सुद्धा अशी एक विनंती आहे खरं म्हणजे की सूत्रसंचालन करणाऱ्यांनी सुद्धा त्यांची एक आवडती कविता इथे आवर्जून प्रस्तुत करावी. तर मी विनंती करतो की शिंगाडे सर, आपली सुद्धा एक आवडती कविता या ठिकाणी आपण सादर करावी. धन्यवाद संदीप सर. आपल्या बुलढाणा जिल्ह्याला साहित्यिकांची परंपरा लाभली आहे त्यामध्ये एक मोठं नाव स्वर्गीय सदानंद सिंगारे साहेब, ज्यांनी परतीचे ऋतू, डिकेस यासारखे कविता संग्रह त्यांची 16 पुस्तकं प्रकाशित झाली आणि दुर्दैवानं 2016 मध्ये एका अपघातामध्ये ते आपल्याला सोडून गेले. तर त्यांचे परतीचे ऋतू या कविता संग्रहामध्ये एक कविता आहे, असा कोसळतो पाऊस. सदानंद सिंगारे साहेब एक उत्कृष्ट ललित लेखक, कथालेखक आणि कवी होते. त्यांची ही मला भावलेली कविता आपल्यासमोर सादर करतो. पाऊस असा कोसळतो मेघांचा फोडून कोश, पाऊस असा मेघांचा फोडून कोश, हृदय पिळ्यातून येतो जणू दबलेला आक्रोश. पाऊस असा कोसळतो मेघांचा फोडून कोश, हृदय पिळ्यातून येतो जणू दबलेला आक्रोश. पाऊस असा कोसळतो, पाऊस असा कोसळतो मातीला येते नवता, पाऊस असा कोसळतो मातीला येते नवता, खडपडूनी जागा होतो, खडबडूनी जागा होतो हा पेंगुळलेला रस्ता, खडबडूनी हा पेंगुळलेला रस्ता. पाऊस असा कोसळतो, पाऊस असा कोसळतो अश्रूंची झडही कुणाची, पाऊस असा कोसळतो अश्रूंची झडही कुणाची, भिजे पापणी वरती व्याकुळलेल्या उन्हाची, भिजे पापणी वरती व्याकुळलेल्या उन्हाची. भरतो कलश गीतांचे पाऊस असा कोसळतो, भरतो कलश गीतांचे पाऊस असा कोसळतो, गर्भातील अंकुर तेव्हा स्तोत्र मस्तीचे गातो, गर्भातील अंकुर तेव्हा मस्तीचे गातो, पाऊस असा कोसळतो, पाऊस असा कोसळतो. धन्यवाद. आपली पहिली फेरी ही या ठिकाणी आपण संपन्न केलेली आहे. मला भावलेली कविता. दुसऱ्या फेरीकडे वळूया आणि आता वेळही भरपूर झालेला आहे त्यामुळे आपण पटापट सादरीकरण सर्व मान्यवर कवींचे घेऊया. मी दुसऱ्या फेरीमध्ये आता माझी कविता मृगधारा अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषद बुलढाणा यांच्या वतीनं निमंत्रितांच्या कवी संमेलनातील ही दुसरी फेरी माझी कविता या अंतर्गत आपण आता सर्व कवी मान्यवरांना या ठिकाणी निमंत्रित करूया. मी सर्वप्रथम या दुसऱ्या फेरीसाठी निमंत्रित करतो श्री संजय भारती सरांना. त्यांनी त्यांची एक रचना या ठिकाणी सादर करावी. संजय भारती सर आणि त्यांच्या नंतर प्रेषित सिद्धभट्टी सर यांची कविता आपल्या समोर सादर होईल.
संजय भारती सर. नमस्कार सर. आवाज येतो नमस्कार. माझा? येस सर, नमस्कार. येस सर. वेलकम. माझा हा जुना माझ्या महाविद्यालयीन जीवनातला एक मृगधारा काव्यसंग्रह आहे. शासनानं प्रकाशित केला होता साहित्य सांस्कृतिक मंडळानं. वाह! वाह! त्यातलीच पहिली कविता मी दिली होती फार गडबडीत राऊत सरांना. सरांनी खूप महत्वाचं वाक्य सांगितलं, की असा एकही माणूस नसेल या जगाच्या पाठीवर किंवा चिंतनशील कवी नसेल, की त्यानं पावसावर लिहिलं नाही. आणि माझ्या या कवितेतली पहिलीच कविता ही पाऊसच आहे. पाऊस कसा शिरजोर पाऊस कसा शिरजोर नदी नाल्यांना ऐकत नाही. पाऊस कसा शिरजोर नदी नाल्यांना ऐकत नाही. गावातल्या वळचणीवरचा रस्त्यात मावत नाही. रस्त्यात मावत नाही. मृगात बरसतो. आवाज येतो माझा? येस सर. हां. मृगात बरसतो ढोल ताशांच्या गजरा. आता सध्या वाह! चालू आहे. हो. मृगात बरसतो ढोल ताशांच्या गजरात हुलकावण्या देऊन शेतकऱ्यांची काढतो वरा. शेतकऱ्यांची काढतो वरा. वाह! पाऊस सर्वांचा मायबाप. पाऊस सर्वांचा मायबाप सर्वांच्या जीवांची पर्वा करतो. पाऊस सर्वांचा मायबाप सर्वांच्या जीवांची पर्वा करतो. दूरच्या रानावनात सुगंधाचे सडे शिंपत फिरतो. दूरच्या रानावनात सुगंधाचे सडे शिंपित फिरतो. पावसाचा गावोगाव मुक्काम. वाह! पावसाचा गावोगाव मुक्काम त्याच्या हालचालीवर साऱ्यांचे लक्ष. पावसाचा गावोगाव मुक्काम त्याच्या हालचालीवर साऱ्यांचे लक्ष. रानातून गावात गावातून रानात साऱ्यांना ठेवतो दक्ष. साऱ्यांना ठेवतो दक्ष. पाऊस असा घरादारातून पुरून उरतो. घरादारातून पुरून उरतो. नदी नाल्यातून ओसंडतो. टेकड्यांनाही घाम पडून धबधब्यातून अवतरतो. वाह! वाह! टेकड्यांनाही घाम पडून धबधब्यातून अवतरतो. पाऊस तलावाचा मित्र. पाऊस नदीचा पुत्र. पाऊस तलावाचा मित्र. पाऊस नदीचा पुत्र. पाऊस समुद्राच्या दारात त्याच्या प्रलयाचे सूत्र. पाऊस समुद्राच्या दारात त्याच्या प्रलयाचे सूत्र. पाऊस नाही गुलाम कोणाचा. वाह! पाऊस नाही गुलाम कोणाचा. करा ढगात वर्षाव बाणाचा. मागं पाऊस पडला होता अरविंद भाऊ. येस सर. आहे का नाही? कृत्रिम पाऊस पडला होता. पाऊस नाही गुलाम कोणाचा. करा ढगात वर्षाव बाणाचा. कोऱ्या म्हसाळीले कसा पाना फुटील दुधाचा. पाना फुटील दुधाचा. वाह! ही माझी नमस्कार. वाह! 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 धन्यवाद सर. क्या बात आहे. अतिशय तरल अशा कवितेला शेवटी वऱ्हाडीचा साज शेवटच्या कडव्यांमध्ये भारती सरांनी चढवला आणि सुंदर अशी रचना आपल्या सर्वांसमोर त्यांनी सादर केली. सरांचं मनापासून आभार. आमचे मित्र आणि उत्कृष्ट कवी, उपक्रमशील शिक्षक गोपाल खाडे सर कारंजा इथून जॉईन झाले. गोपाल, स्वागत मित्रा. संजय भारती सरांनी त्यांच्या कवितेमधून हे मांडलं आहे आणि डॉक्टर विठ्ठल वाघांनी पावसाच्या सोबत शेतकऱ्याचं दैन्य हेच त्यांच्या कवितेचा मर्म राहत होतं आणि वऱ्हाडीमधून ते मांडत असत की आम्ही जलमलो मातीत किती होणार गा माती. खापराच्या दिव्यातून कधी पेटणार वाती. पास लावून जल्लद चाले कोणाचा वखर. खाली ढेकलाच्या वाणी आम्ही होतो चुर चुर. फुलवल्या कापसाले चंद्र चोरू चोरू पाये. तरी माय मावलीची मांडी उघडीच राहे. उभं अभाय फाटलं कशी झाकणार छाती. खापराच्या दिव्यात या कधी पेटणार वाती. तर या खापराच्या दिव्यातल्या वाती म्हणजे शेतकऱ्याच्या आयुष्यातील चांगले दिवस ते येवत. मी त्याचं हिंदीत भाषांतर करणार नाही. अशा प्रकारची प्रार्थना आपण करूया आणि रशीद सरांना मी निमंत्रित केलंय पुढची रचना सादर करावी आणि त्यांच्यानंतर सुनीता चोखट मॅडम तयार राहतील. रशीद सर. धन्यवाद सर. सर ऐकायला येतंय? हो सर. हो. थँक्यू सर. मी एक कविता सादर करतोय पावसाचं आणि नदीचं जे नातं आहे. तर आम्ही काही आमच्या गावाच्या शेजारी नदी पाहिली नाही सर. बरं. नदी तर माझं कविता आहे सर, नदी नसलेलं गाव. वाह. या गावाच्या शेजारी नदी नाहीये. या गावाच्या शेजारी नदी नाहीये. नाहीये सोनेरी वाळूचा किनारा आसपास.
कुठेच हिरवीगार झाडी सापडत नाहीत शोधून, दिसणार नाहीत या बाजूला कुठलेच नाविकही. कालवे, ओढे असे शब्द इथे पुस्तकांमध्येच पाहिले. त्या बाजूने धुळीचे लोट उठत राहतात भर दुपारी. डोळ्यांमध्ये कायम जात राहते माती. वा इथे जमिनीची ओल डोळ्यात मुरली. नदीचं वेडवाकडं वळण जगण्याला लागलंय. काट्या कुट्यात आपल्या आपल्या पुरती नदी शोधत सगळेच आस लावून बसलेत, तग धरून बसले. या गावाच्या शेजारी नदी नाहीये, त्यामुळे नाहीत नदीच्या कविता, म्हणजे नदीचे अवशेषही नाही ज्यांची कविता झाली असती छापण्यासाठी. या गावातच कशाला? इकडे आसपास जमीन खोदायची म्हटली तरी सापडत नाही शिवार नावून निघेल इतकंही पाणी. वा इथं माणसं पकडून बघा, पाणी नदी सगळं सापडेल. जे नाही त्याची आशा करत जगत आलेली ही माणसं घेऊन फिरतायत सगळं मनात, इतकं पाणी की ज्याची कविता होईल आणि नंतरही उरत राहील. वा 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 या गावाच्या शेजारी नदी नाही. इथली मुलं शाळेत जाताना चालतच गेली थोडं. कोरड्या जमिनीची तहान भागलीच नाही. शाळेत जेव्हा जेव्हा निसर्ग चित्र काढल्या गेलं तेव्हा इथल्या प्रत्येक मुलाला जाणवत राहिलं, आपण राहतच नाही निसर्गात, आपल्या फक्त चित्रातच आहे डोंगरातून निघालेली अगदी घरापर्यंत जाणारी नदी. वा वा आपल्या फक्त चित्रातच आहे डोंगरातून निघालेली अगदी घरापर्यंत जाणारी नदी. तर शेवटचे 2 कडवे आहेत. या गावच्या शेजारी नदी नाही, तरी इथल्या माणसांनी जीव लावलाय गावाला अपरंपार. वा या गावाच्या शेजारी नदी नाहीये, तरी इथल्या माणसांनी जीव लावलाय गावाला अपरंपार. कधीच दूषणं दिली नाहीत, ही नदी नसल्याची तक्रार केली नाही कधी. गावच्या माणसांना ठाऊक होतं कायम, नदी नसली तरी इथं आपण आहोतच, आपल्यामुळेच गाव आहे. कितीतरी असू शकतील गावं बिन नदीची, पण बिन माणसांचं गाव नसतं. वा 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 क्या बात. या गावच्या शेजारी नदी नाही, म्हणून पाऊसही इथला वांझोटाच असतो. या गावच्या शेजारी नदी नाहीये म्हणून पाऊसही इथला वांझोटाच असतं. बिन बांधाचं पाणी वाहून जातं, दिशाहीन फिरत राहतं, कधी कधी हरवून जातं. तरी या गावाला त्याचा पाऊस पडतोच. नदी नसली तरी पाऊस असतोच. किमान जमिनीवर येईपर्यंत तरी पडणारा पाऊस नदी असणाऱ्या आणि नदी नसणाऱ्या गावांमध्ये फरक करत नाही. फितुरीची कारणं शोधत नाही. वा वा धन्यवाद. वा वा क्या बात है क्या बात. नदी नसली तरी पाऊस पडतोच. खूप आशयघन अशी कविता प्रेषित सिद्धभट्टी यांनी सादर केली आहे. मुळात कविता हा प्रांत पोट भरल्यानंतरचा जेव्हा होतो त्यावेळेला तो मनाचा ठाव कधी घेऊ शकत नाही. जेव्हा कवितेच्या पाठीमागं प्रचंड अस्वस्थता येते त्यावेळेला ही कविता सर्वसामान्यांच्या हृदयाला हात घालणारी होत असते. अशाच पद्धतीचं नदी नसलेल्या गावाचं म्हणणं आपल्या रचनेमधून या ठिकाणी मांडलंय. मी यानंतर सौ सुनीता चोखट डांगे यांना त्यांची रचना सादर करण्यासाठी निमंत्रित करतो. कृपया त्यांनी आपली एक कविता सादर करा. ओके सर, थँक्यू सर. आला पाऊस पाऊस आला पाऊस पाऊस बरसल्या बेधुंद अकस्मात मृगधारा बरसल्या बेधुंद अकस्मात मृगधारा क्षितिजावर ते उभरले क्षितिजावर ते उभरले इंद्रधनु सप्तरंगी सुरेख आला पाऊस पाऊस आला पाऊस पाऊस काळ जातरी माझी मला काळ जातरी माझी मला वेदे वेदनेवर पुंकर माझ्या वेदनेवर पुंकर माझ्या हळू वारत घालत राहिला हळू वार घालत राहिला आला पाऊस पाऊस आला पाऊस पाऊस
जरा जपून जपून जरा जपून जपून काळ जातील जखमा जातील भिजून भिजून काळ जातील जखमा जातील भिजून भिजून आला पाऊस पाऊस आला पाऊस पाऊस चिमणी माझी पाखर चिमणी माझी पाखर झाली ओली चिंब चिंब झाली ओली चिंब चिंब वृक्षलताई झाल्या बेधुंद आस म्हणती दरवळे आस म्हणती दरवळे मृदगंध आला पाऊस पाऊस आला पाऊस पाऊस पेरता झाला बळीराजा पेरता झाला बळीराजा स्वप्न हिरवे उद्याचे उद्याचे कुशीत घेऊ असा यावाच पाऊस असा यावाच पाऊस जगणे व्हावे पाऊस गाणे जगणे व्हावे पाऊस गाणे गात राहावे धुंदत राणे गात राहावे धुंदत राणे सर नमस्कार धन्यवाद खूप छान खूप छान हॅलो सुंदर सादरीकरण मॅडम सौ सुनीता चोपड यांनी पावसाचं पूर्ण वर्णन त्यांच्या कवितेमधून केलंय आणि शेतकऱ्याचं दैन्यही त्यांनी हिरव्या स्वप्नाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर ठेवलंय आलं मिरगाचं पाणी गाय कोकिळ गाणी मोर नाचे थय थय करू आता रे पेरणी असं स्वप्न पाहतो पण त्याचा शेवट मात्र त्याच्या इच्छेनुसार काही होत नाही किती वावर पिकलं तरी घाट्यात घाट्यात भाव भेटला पिकाले दाबे बेपारी काट्यात असं शेतकऱ्याचं एकंदरीत जगणं आहे मी किशोर भागवतांना विनंती करतो त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी आणि किशोर भागवत सरांच्या नंतर नंदा परिहार मॅडम त्यांची रचना सादर करते किशोर भागवत धन्यवाद अरविंद सर हा धन्यवाद सर माझ्या कवितेचं नाव आहे पुन्हा पाऊस येऊ दे. ही कविता म्हणजे निर्मिकाला पावसाविषयी मागितलेलं दान आहे किंवा एक प्रार्थना आहे सादर करतोय रचना पुन्हा पाऊस येऊ दे पुन्हा पाऊस येऊ दे नदी भरून वाहू दे पुन्हा पाऊस येऊ दे नदी भरून वाहू दे धुऱ्या काठाला गवत धुऱ्या काठाला गवत आत पीक बहरू दे आत पीक बहरू दे पुन्हा पाऊस येऊ दे नदी भरून वाहू दे पुन्हा पाऊस येऊ दे नदी भरून वाहू दे धुऱ्या काठाला गवत धुऱ्या काठाला गवत आता पीक बहरू दे आता पीक बहरू दे पुन्हा पाऊस येऊ दे नदी भरून वाहू दे पाऊस वाहू दे धन्यवाद क्या बात आहे पुन्हा पाऊस येऊ दे नदी भरून वाहू दे खूप छान किशोर सर येती नाले तुडुंब भरती धारा झर झर येती नाले तुडुंब भरती रस्त्यावर वाहे पाणी मुल नावा मिरवती मुल नावा मिरवती पुन्हा पाऊस येऊ दे नदी भरून वाहू दे पुन्हा पाऊस येऊ दे नदी भरून वाहू दे धुऱ्या काठाला गवत धुऱ्या काठाला गवत आत पीक बहरू दे आत पीक बहरू दे पुन्हा पाऊस येऊ दे नदी भरून वाहू दे पुन्हा पाऊस येऊ दे नदी भरून वाहू दे थेंब थेंब येता सर थेंब थेंब येता सर मोर नाचतात राणी थेंब थेंब येता सर मोर नाचतात राणी घरावर टिटीनाच्या संगीताच पडे काणी संगीताच पडे काणी पुन्हा पाऊस येऊ दे
नदी भरून वाहू दे, पुन्हा पाऊस येऊ दे, नदी भरून वाहू दे. धुऱ्या काठाला गवत, धुऱ्या काठाला गवत, आत पीक बहरू दे, आत पीक बहरू दे. पुन्हा पाऊस येऊ दे, नदी भरून वाहू दे, पुन्हा पाऊस येऊ दे, नदी भरून वाहू दे. पुन्हा पाऊस येऊ दे, शेता पेरणी लागू दे, पुन्हा पाऊस येऊ दे, शेता पेरणी लागू दे. मुके बसलेले हात पुन्हा कामाले लागू दे, वा पुन्हा कामाले लागू दे. क्या बात है, क्या बात है. पुन्हा पाऊस येऊ दे, नदी भरून वाहू दे, पुन्हा पाऊस येऊ दे, नदी भरून वाहू दे. धुऱ्या काठाला गवत, धुऱ्या काठाला गवत, आत पीक बहरू दे, आत पीक बहरू दे. हात कामास लागू दे, मग चुली पेटतील, हात कामास लागू दे, मग चुली पेटतील. झोपडीतली लेकर आता शाळा शिकतील, वा वा आता वा शाळा शिकतील. क्या बात. पुन्हा पाऊस येऊ दे, नदी भरून वाहू दे, पुन्हा पाऊस येऊ दे, नदी भरून वाहू दे. धुऱ्या काठाला गवत, धुऱ्या काठाला गवत, आत पीक बहरू दे, आत पीक बहरू दे. पुन्हा पाऊस येऊ दे, नदी भरून वाहू दे, पुन्हा पाऊस येऊ दे, नदी भरून वाहू दे. क्या बात गाव है. हमेशाच माझा असा सुखाने जगू दे, गाव हमेशाच माझा असा सुखाने जगू दे. म्हणजे मी ज्या गावामध्ये शिक्षक आहे त्या गावातल्या लोकांविषयी मागणं आहे. गाव हमेशाच माझा असा सुखाने जगू दे, आणि माझा हर एक बालक आता प्रगत निघू दे, आता प्रगत निघू दे. पुन्हा पाऊस येऊ दे, नदी भरून वाहू दे, पुन्हा पाऊस येऊ दे, नदी भरून वाहू दे. धुऱ्या काठाला गवत, धुऱ्या काठाला गवत, आत पीक बहरू दे, आत पीक बहरू दे. पुन्हा पाऊस येऊ दे, नदी भरून वाहू दे, पुन्हा पाऊस येऊ दे, नदी भरून वाहू दे. वा 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 क्या बात है. बहुत बढिया, बहुत बढिया. हे अर्ज पसायदानाशी नातं सांगणार आहे. ही प्रार्थना देवाच्या प्रार्थनेपेक्षा निश्चितच कमी नाही. नाधोंच्या ओळी सर्वांना आठवल्या असतील. या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्य अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे बहरून जावे, जोंधळ्याला चांदणे बहरून जावे. हे अर्ज नक्कीच त्या नियंत्यापर्यंत पोहोचेल, आणि पुन्हा भरभराट, पुन्हा ते दिवस येतील आपल्या सर्वांचे, अशी आपण आशा करूया. जरी आपण आभासी माध्यमातून असलो तरीही सगळे एका मैफिलीतच आहोत, आणि हे सगळे तंत्रज्ञानानं हे आपल्या सर्वांच्या इच्छा या निमित्तानं पूर्ण होत आहेत. नाहीतर परिस्थिती आज फार वेगळी निर्माण झाली आहे. बशीर बद्र साहेबांचा एक शेर अतिशय समर्पक आहे या सगळ्या परिस्थितीला. बरं ठीक आहे. तोपर्यंत मी पुढे जातो आणि अलकनंदा परिहार मॅडमला निमंत्रित करतो. त्यांनी आपली रचना सादर करावी. परिहार मॅडम. धन्यवाद. सर्व पदाधिकारी निमंत्रित कवींचं दुसऱ्या फेरीमध्ये खूप खूप स्वागत. मी माझी रचना सादर करते. उभारी आलं बाई पीक, उभारी आलं बाई पीक, चिंब झाली ही काया. वाट तुडवली चिखलानं, अन काटा रुतला पाया. वाट तुडवली चिखलानं, अन काटा रुतला पाया. अशी झुळझुळ हवा, अंगा झोंबे गार वारा. अशी झुळझुळ हवा, अंगा झोंबे गार वारा. किती आवरू पदर, पाही शिवार सारा. क्या बात. कसा उचलू पाय, येई भरून उर. कसा उचलू पाय, येई भरून उर. भिजवून टाकी मज, पुन्हा पावसाची सर. भिजवून टाकी मज, पुन्हा पावसाची सर.
कुणापाशी करू फिर्याद पावसाची, कुणापाशी करू फिर्याद पावसाची, भेट होऊ देईन तो, भेट होऊ देईन तो, वावरातल्या राजसाची, वावरातल्या राजसाची. वा वा धन्यवाद सर. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय पावसाच्या निमित्तानं आपल्या साजनाच्या भेटीची आस लागलेल्या सजनीचं एकंदरीत भावविश्व आपल्या कवितेमधून अलकनंदा मॅडमने सुंदर ओवलं आहे, आपल्या समोर मांडलंय. मी मॅडमचे मनापासून आभार मानतो आणि यानंतर श्री रमेश आराख सरांना निमंत्रित करतो, त्यांनी आपली रचना सादर करावी. त्यानंतर दीपक फाळके सर आपली रचना सादर करतील आणि किरण डोंगरदेवे सरांना संदीप सर जॉईन झाल्यानंतर कृपया त्यांची रचना सादर होईल. ओके ठीक सर. छान दिसता. स्वागत. ठीक सर, मी कविता सादर करतो. खरं तर जी खुद को देखना है तो खुद के दिल में देखिए. क्या बात है, क्या बात है. धन्यवाद धन्यवाद सर. धन्यवाद सर. अत्यंत नामवंत कवी कोठारीजी जे हिंदीचे कवी आहेत, परंतु मराठीवर नितांत प्रेम आहे. एवढ्या वेळपासून ते ह्या इतर कवी लोकांच्या कविता ऐकत आहेत. हिंदी जितकं चांगलं लिहितात तितकंच मराठीच्या त्यांच्या कविता ऐकण्यासारखं. धन्यवाद. खर तर माझी अद्यापही कवितेची वही नाही. माझी वही म्हणजे माझं ते फेसबुकचं वॉलच आहे, ज्या काही गझला कविता आहेत त्याच्यातच आहेत. खूप कविता पहिल्या पावसावरच्या आधीच्या काही सापडल्या नाही, पण एक काहीतरी छोटस अगदी कमी शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्यापूर्वी माझी काही 2 ओळी ऐकवतो. गझलकार असल्यामुळे 2 शेर आधी म्हणण्याची आम्हाला सवय आहे. नंतर गझल सादर करतो. पण गझल नाही, ही कविताच आहे. पण माझी की ऋतू हा पावसाळ्याचा नकोसा वाटतो आता. ऋतू हा पावसाळ्याचा नकोसा वाटतो आता. कुणाची याद येते अंग उसासा दाटतो आता. ऋतू हा पावसाळ्याचा माझ्या एका गझलीतील म्हटलं आहे. आणि आणखी म्हणजे पावसाविषयीच्या आणखी 2 ओळी मला आठवतात. कुठल्या तरी कवितेत माझ्या शेवटच्या ओळीत त्या, कधी कधी मग हवा हवासा वाटत असतो, अशाच वेळी का ओसरतो पाऊस, असं काहीतरी त्या ओळी आहेत. असो, माझी आजची कविता ही अशी की ओसरीच्या उतारावरून पाऊस ओसरायचा सारवलेल्या अंगणात. ओसरीच्या उतारावरून पाऊस ओसरायचा सारवलेल्या अंगणात, तेव्हा पाऊस सुंदर वाटायचा. गळक्या घरात एक एक करत अनेक भांड्यात थेंबा थेंबानं साचलेलं पावसाचं पाणी सुद्धा सुंदरच होतं. ओल्या दप्तरातून एक एक करून चुलीवरच्या जाळावर पुस्तकं कोरडी करत होतो, तेव्हाही पाऊस होता सुंदरच. अगदी पावसात ओली झाल्यामुळे चूल लवकर पेटत नसे, तेव्हाही पाऊस सुंदरच वाटायचा पावसासारखा. आता ओसरी नाही, आता ओसरी नाही, अंगण नाही, चूल नाही आणि आई सुद्धा. आता ओसरी नाही, अंगण नाही, चूल नाही आणि आई सुद्धा. मी मात्र कॉलनीतल्या घरासमोर ओला चिंब भिजत वाट पाहत बसलोय त्या पावसाची. आता मात्र कॉलनीतल्या घरासमोर ओला चिंब भिजत मी वाट पाहत बसलोय त्या पावसाची, जो ओसरीच्या उतारावरून ओसरायचा सारवलेल्या अंगणात आणि सुंदर वाटायचा. धन्यवाद सर. वा 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 वा. जो ओसरायचा ओसरीच्या अंगणातून आणि सुंदर वाटायचा, त्या पावसाची
इथला प्रत्येक जण वाट पाहतोय आणि आपण त्याच विश्वातील मातीशी नातं सांगणाऱ्या अं, सगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे आपण मंडळी आहोत. आमचे मित्र गोपाल खाडे आरा अतिशय सुंदर अशा कमेंटच्या माध्यमातून त्यांनी या कवी संमेलनाला बहार आणलेली आहे. रसिक तेवढेच आपल्याला सगळ्यांना प्रेरित करणारे आहेत. गोपाल, धन्यवाद मित्रा. मी यानंतर पुढचे आपले कवी श्री दीपक फाळके सर यांना निमंत्रित करतो. त्यांनी आपली रचना सादर करावी. दीपक फाळके सर, नांदुरा. धन्यवाद सर. आवाज येतोय माझा? हो, येतो सर. हॅलो सर. येतोय आवाज. सुरू करा. हा. पाऊस म्हटलं की पावसासोबत सगळ्यात महत्वाचा विषय आपल्याशी जोडलेला तो म्हणजे शेती. आणि मगाशी तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे कोणती पुण्य अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. एका दाण्याचे 1000 दाणे करणारा शेतकरी, मग एवढं शेतीमध्ये दुःख, दैन्य आणि दारिद्र्य का आहे, हे मी शब्दांच्या माध्यमातून या ठिकाणी एका शेतकऱ्याचं मनोगत एका छोट्याशा कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करतो. कवितेचं नाव आहे निदान यंदा तरी. वा, स्वागत. आमचा पिढ्यानपिढ्यांचा भरोसा होता पावसावर. आमचा पिढ्यानपिढ्यांचा भरोसा होता पावसावर, कारण माणसांचे आधार किती तकलादू असतात हे अनुभवले आम्ही आत्महत्यांच्या मोसमात. आमचा पिढ्यानपिढ्यांचा भरोसा होता पावसावर, कारण माणसांचे आधार किती तकलादू असतात हे अनुभवले आम्ही आत्महत्यांच्या मोसमात. पण माणसांकडूनच काहीतरी शिकला असावा. म्हणून यंदा पावसानंही दिला दगा. तसं बरंच झालं म्हणा, आमच्या काळजातल्या धगधगत्या आगीत थोडी भरच पडली. आणि त्या विद्रोही ज्वाळांनी आता आभाळाची उंची गाठली. तेव्हा कल्याणकारी राजवटीची लखतर आम्हा पाऊस वेळ्यांच्या तोंडावर फेकून यंदा फेकून मारण्यापूर्वी निदान यंदा तरी त्यांना 10दा विचार करावा लागेल. धन्यवाद सर. वा 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 वा, क्या बात आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याचं आणि सर्वसामान्य माणसाचंच या सद्य परिस्थितीतलं एकंदरीत जीवन आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडलंय दीपक फाळके सरांनी. पाऊस हा मातीशी नातं सांगतो आणि शेतकऱ्याच्या जीवनातील स्वप्न रंगवण्याचं काम करतो, पण त्या स्वप्नांना आकार येईलच असं नाही. आणि म्हणून मग हे दुष्टचक्र पावसाशी केंद्रित झालेलं आहे आणि ते गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्या सारखं एक दूषण आपल्या विभागाला दुर्दैवानं लाभलं आहे. आणि त्यातून बाहेर पडण्यासाठीची ऊर्जा सुद्धा अशा प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून मिळावी अशी ही आपली प्रार्थना या निमित्तानं राहील. अर्थात हे मागणंच आपलं त्या मातीशी नातं सांगणाऱ्या माणसाशी आहे, ही आपली प्रार्थना आहे, हे आपलं आर्जव आहे. मग अशी किरण डोंगरदिवे सरांनी ग्रेसांची कविता सादर केली, तर त्यांच्याच ओळी आहेत ह्या की क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी. गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे आणि डुबता डुबता सांज प्रवाही अलगद भरून यावे. असं कुठेतरी आशादायी चित्र निर्माण हो अशा हेतूने हा आपला उपक्रम निश्चितच फळात जाईल अशा प्रकारचा विश्वास आपण या निमित्तानं व्यक्त करूया. मी यानंतर आमच्या या शाखेचे अध्यक्ष आणि या उपक्रमासाठी ज्यांनी जीवापाड मेहनत घेतली ते आमचे संदीप राऊत सर एक त्यांच्या व्यक्तिमत्वाचे किती पैलू तुमच्या समोर मांडावेत. माणूस गणिताचा, आपण भाषेवर नितांत प्रेम करतो. तो जितक्या छान कविता लिहितो तितकाच तो छान ललित पण लिहितो. जेवढं साहित्यात रमतो तेवढंच नवीन तंत्रज्ञानाशी त्याची मैत्री आहे. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींना हे जोड देणारं काम आपण पुढे नेऊ शकत आहोत.
तसं पाहिलं तर इथं सगळेच आपण मित्रपरिवार हा एका वेगळ्या धाग्याने गुंफलेला आहे. ज्याच्याजवळ जे आहे ते तो देण्याचे ते प्रयत्न करतायत आणि त्यातलेच संदीप राऊत सर ज्यांच्या पुढाकारातून आजचा हा उपक्रम पूर्णत्वात जात आहे. संदीप राऊत सरांना त्यांची कविता सादर करण्यासाठी मी निमंत्रित करतो. संदीप सर. धन्यवाद शिंगाडे सर. कविता सादर करण्यापूर्वी थोडीशी एक माहिती सांगून कविता सादर करतो. आपले किरण डोंगरदिवे सर जे आहेत त्यांना आपली कविता सादर करायची होती, परंतु त्यांचे जवळचे जे मित्र आहेत अगदी त्यांचा काहीतरी मृत्यू झालाय, त्यामुळे त्यांना एकदम घाईघाईने त्या ठिकाणी जावं लागलं. तरी सुद्धा आपण त्यांची जी कविता आहे ती या ठिकाणी आपल्या कोणाच्या तरी माध्यमातून सादर करूया. सरांनी दिलेल्या मला जे बोलवलंय त्यासाठी मी माझी स्वतःची कविता या ठिकाणी सगळ्यांना सादर करतो. कवितेचं नाव आहे पहिला पाऊस. पहिला पाऊस घेऊन येतो काही बाई, कधी येतं सांगता कधी शब्द सापडत नाही. वा. पहिला पाऊस घेऊन येतो काही बाई, कधी येतं सांगता कधी शब्द सापडत नाही. येतो तेव्हा कधी जातो हरकून, कधी जातोस रडवून, हुरहुर लावल्याशिवाय तुला मात्र करमत नाही. वा. लावल्याशिवाय तुला मात्र करमत नाही. येताना तू कधी एकटा नसतोस, सोबत असतात आठवणी मोरपंखी. अंगभर रोमांच मस्ती, कधी बालपण कधी तारुण्य सप्तरंगी. कधी बालपण कधी तारुण्य सप्तरंगी. भिजलेल्या पायवाटा गवत फुले, हिरवे डोंगर निसरडे कडे, कोवळ्या पालवीची गर्दी, हिरव्या शालूचे लोभस रुपडे. हिरव्या शालूचे लोभस रुपडे. तुझ्या बरसण्याने होतो मी चिरतरुण आणि सापडत जातात नवे तराने. तुझ्या बरसण्याने होतो मी चिरतरुण आणि सापडत जातात नवे तराने. आकाशाचा कॅनव्हास नव्याने रंगतो, नवे शब्द नव्या ओळी नवे गाणे. नवे शब्द नव्या ओळी नवे गाणे. मनही झटकते मरगळ धुळीसारखी, मनही झटकते मरगळ धुळीसारखी. सर्वांग आभाळ होऊन घेते श्वास, सर्वांग आभाळ होऊन घेते श्वास. पहिल्या पावसात मनाला फुटती धुमारे, अंगाला बिलगतो मातीचा सुवास. पहिल्या पावसात मनाला फुटती धुमारे, अंगाला बिलगतो मातीचा सुवास. बळीराजाच्या डोळ्यांमध्ये पाऊस पेरून जातो स्वप्नांचे बीज. बळीराजांच्या डोळ्यामध्ये पाऊस पेरून जातो स्वप्नांचे बीज. पाऊस जगण्याला पुन्हा बळ देतो, पाऊस भिनवून जातो अंगी वीज. पाऊस जगण्याला पुन्हा बळ देतो, पाऊस भिनवून जातो अंगी वीज. धन्यवाद. क्या बात आहे. बहुत बढिया संदीप सर. पावसाचं हे सगळं असणं आणि तो आपल्याला काय काय देतो हे आपल्या कवितेमधून संदीप सरांनी आपल्या सर्वांच्या समोर ठेवलंय. किरण सरांचं आपल्या मैफिलीमध्ये त्यांची एक कविता होणार होती, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ते त्यांना जावं लागलं. संदीप सर. तर किरण सरांची कविता मी सादर करून टाकू का मग? हो, आहे ना तुमच्याकडे, तुम्ही सादर करून टाका. हो 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 करून टाका. डोंगरदिवे सरांची कविता आहे थेंब भिजका क्षण, असं त्याचं शीर्षक आहे. कातरवेळी कधीतरी तुझी ओलसर आठवण येते, कातरवेळी कधीतरी तुझी ओलसर आठवण येते. लाख विसरायचं म्हणतो पण ती पावसात हटकून येते. लाख विसरायचं म्हणतो पण ती पावसात हटकून येते. अगं म्हणे तू त्या चंद्राकडेही बघत नसतेस आजकाल, अगं म्हणे तू त्या चंद्राकडेही बघत नसतेस आजकाल. चांदण्यांना दिसले बाई तुझे आसव पुसलेले रेशमी रुमाल. क्या बात. चांदण्यांना दिसले बाई तुझे आसव पुसलेले रेशमी रुमाल. तसे मी तुला विसरण्याचे धुंडतच असतो लाख बहाणे. तसे मी तुला विसरण्याचे धुंडतच असतो लाख बहाणे. पण आवर्जून आठवते बघ पावसाचे ओले चिंब गाणे, पावसाचे ओले चिंब गाणे. क्या बात. नाही नाही म्हटलं तरी थोडा वारा
चिमटीत धरून ठेवलाय. नाही म्हटलं तरी थोडा वारा चिमटीत धरून ठेवलाय. तुझ्या श्वासाच्या सुगंधा एवढा पाऊस जपून ठेवलाय. तुझ्या श्वासाच्या सुगंधा एवढा पाऊस जपून ठेवलाय. बरं सांग, पाऊस अनावर होऊन पडतो की ढग रडतो? बरं सांग, पाऊस अनावर होऊन पडतो की ढग रडतो? थेंब भिजला क्षण कोणत्या हळवेपणाने पानातून झरतो? वा. थेंब भिजला क्षण कोणत्या हळवेपणाने पानातून झरतो? जाऊ दे, काही गोष्टी चिंब भिजूनही मी सांगणार नाही. जाऊ दे, काही गोष्टी चिंब भिजूनही मी सांगणार नाही. भिजल्या मनाने तुला ते सारं पुन्हा असं आठवणार नाही. वा. भिजल्या मनाने तुला ते सारं पुन्हा असं आठवणार नाही. झालेच तर एखादी वेळी कधी एकांताचे डोळे पुसून बघ. झालेच तर एखादी वेळी कधी एकांताचे डोळे पुसून बघ. अंगावर पाऊस येण्याआधीचा मंद गारवा झेलून बघ. अंगावर पाऊस येण्याआधीचा मंद गारवा झेलून बघ. खरंच असं सर्व शब्दात म्हणून सांगता येत नसतं बाई. खरंच असं सर्व शब्दात म्हणून सांगता येत नसतं बाई. तुला म्हणून सांगतो, ढगात पाणी उगाच साचत नाही. तुला म्हणून सांगतो, ढगात पाणी उगाच साचत नाही. तशी तू आताशा चिंब पावसात भिजत नाहीस हे खरं का? तशी तू आताशा चिंब पावसात भिजत नाहीस हे खरं का? माझ्या डोळ्यात मात्र आठवणीचा आभाळ दाटतंय बरं का? माझ्या डोळ्यात मात्र आठवणीचा आभाळ दाटतंय. धन्यवाद. वा वा. किरण सरांची खूप छान सुंदर अशी रचना संदीप सरांनी इथं सादर केली. आपण कार्यक्रमाच्या या कवी संमेलनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत. संदीप सर. या ठिकाणी आपण शिंगाडे सरांची एक स्वरचित कविता या ठिकाणी घेणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्वतःची स्वरचित कविता इथे सर्वांसमोर सादर करावी. शिंगाडे सर. तत्पूर्वी दरम्यान या मैफिलीला आपले रसिक मित्र आणि बुलढाण्याच्या सांस्कृतिक चळवळीतलं एक नाव सुप्रसिद्ध प्रेस फोटोग्राफर आदरणीय रविकिरणजी टाकळकर जे उत्कृष्ट निवेदक आहेत, रसिक आहेत, ते दिसत आहेत. रविभाऊ, मनपूर्वक स्वागत. एक रचना आपल्या सर्वांसाठी सादर करतो. पावसाच्या वेगवेगळ्या रूपांचा अनुभव असा पाऊस या कवितेच्या माध्यमातून. असा आतुर पाऊस भेटीसाठी धरणीच्या. असा आतुर पाऊस भेटीसाठी धरणीच्या. गुज करी माती सवे देई गंध चराचरा. गुज करी माती सवे देई गंध चराचरा. असा आतुर पाऊस भेटीसाठी धरणीच्या. असा भुकेला पाऊस घेई ढगाचा निरोप. असा पाऊस घेई ढगाचा निरोप. काकरात बीजवाई अंकुराचा खटाटोप. काकरात अंकुराचा खटाटोप. असा भुकेला पाऊस घेई ढगाचा निरोप. असा लाजरा पाऊस सांगे सखीच्या कानात. असा लाजरा पाऊस सांगे सखीच्या कानात. तुझ्या मनात पालवी सखा शोधतो पानात. तुझ्या मनात पालवी सखा शोधतो पानात. असा तुफान पाऊस. असा तुफान पाऊस छप्परांची दाणादाण. नेतो सर्वस्व वाहून नदी नाल्या नसे जाण. नेतो सर्वस्व वाहून नदी नाल्या नसे जाण. असा पाहुणा पाऊस. असा पाहुणा पाऊस मन भरून येईना. असा पाहुणा पाऊस मन भरून येईना. बळीराजाचं इवल स्वप्न फुलूच देईना. असा पाहुणा पाऊस मन भरून येईना. बळीराजाचं इवल स्वप्न फुलूच देईना. असा बरसो पाऊस. असा बरसो पाऊस बळीराजा हसवाया. असा बरसो पाऊस बळीराजा हसवाया. जन्मजन्मी पोसलेला घाव भरून निघाया. जन्मजन्मी पोसलेला घाव भरून निघाया. असा बरसो पाऊस. असा बरसो पाऊस. धन्यवाद. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. क्या बात है.
वा थँक्यू वा वा सुंदर रचना बहुत बढ़िया. थँक्यू थँक्यू धन्यवाद आपल्या सर्वांच्या उपस्थितीनं आपल्या सर्वांच्या सादरीकरणानं आणि आपल्या सर्व रसिक मान्यवर मायबापांच्या प्रेरणेने ही मैफल अतिशय छान रंगली आणि आता आपण या मैफलीच्या समारोपाकडे वळतो आहोत. सगळे मित्रत्वाच्या नात्यानं शिक्षण क्षेत्रात आणि समाजसेवेच्या क्षेत्रात आपलं योगदान देणारी मंडळी इथं आलेली आहे. डॉक्टर गणेश गायकवाड साहेबांच्या ओळींनी मला निवेदनाची ही बाजू इथं आता संपन्न करायची आहे आपल्या सर्वांसाठी. डॉक्टर गणेश गायकवाडांचा हा निरोप असतो कधीही की मित्रांच्या मैफिलीमध्ये जर बसले तर हा निरोप माझा सगळ्यांना सांगा. डॉक्टर गणेश गायकवाड म्हणतात, जिंदगी भर जिंदगी से वास्ता कायम रखो, जिंदगी भर जिंदगी कायम रखो, हार कर भी जीतने का हौसला कायम रखो, हार कर भी जीतने का हौसला कायम रखो, पत्थरों के शहर में भी मोम दिल कुछ लोग हैं, पत्थरों के शहर में भी मोम दिल कुछ लोग हैं, उनको ढूंढो, उनसे अपना राब्ता कायम रखो, उनको ढूंढो, उनसे अपना राब्ता कायम रखो. असा हा राब्ता आपण कायम ठेवूया. अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषद हे निमित्त आहे. शिक्षक म्हणून आपण आपल्या मुलांसोबतचं नातं सांगणारी सगळी मंडळी आहोत आणि म्हणूनच किसी का दर्द मिटाना खुदा की खिदमत है, यही है सच्ची इबादत, यही मोहब्बत है. ही देवाची प्रार्थना त्यानंतर प्रेम याच्या वेगवेगळ्या व्याख्या लोक करतात, परंतु खरं काम हे मुलांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवण्याच्या क्षेत्रात आपण भाग्यवान आहोत. हेही दिवस लवकरच निघून जातील. कार्यक्रमाच्या समारोपीय मार्गदर्शनासाठी मी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, मुक्त पत्रकार आणि प्रयोगशील ग्रंथपाल, विवेकी कार्यकर्ते, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नरेंद्र लांजेवार सरांना समारोपीय मनोगतासाठी निमंत्रित करतो. नरेंद्र लांजेवार सर. सर्व सहभागी मित्रांना मनपूर्वक नमस्कार. अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषद द्वारा आयोजित मृगधारा कवी संमेलनामध्ये सहभागी झालेले सर्व कवी आणि अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी, खरं तर आज 8 जून आजपासून मृग नक्षत्र सुरू झालेलं आहे आणि या मृग नक्षत्रामध्ये आपण ह्या सगळ्या काव्यसरीच्या माध्यमातून मृग नक्षत्राला प्रारंभ केलेला आहे. मी आपणा सर्वांना मृग नक्षत्राचे मनापासून स्वागत करण्याचा शुभेच्छा देतो. मृग नक्षत्राच्या सुद्धा शुभेच्छा देतो. आमचे मित्र विजय वाघ यांच्या पुस्तकाचं सुद्धा एक छोटेखानी प्रकाशन समारंभ आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण घेतलेला आहे. ही सुद्धा अतिशय चांगली गोष्ट आहे. अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषदेच्या या कवी संमेलनामध्ये जे सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत कवी साहित्यिक आहेत त्यांच्या पुरताच हा कार्यक्रम मर्यादित होता. म्हणून या पहिल्या वेळेस आपण 8 कवींची निवड करून त्यांना आवडलेली एक कविता आणि त्यांची कविता असा आगळा वेगळा प्रयोग या संमेलनामध्ये केला आहे. बरेचदा कवी स्वतःची कविता वाचतो, इतरांची ऐकत नाही. पण आज तसं झालेलं दिसलं नाही. सर्वांनी सर्वांच्या कविता ऐकल्यात. नुसत्या कविताच ऐकल्या नाही, तर आपल्याला आवडलेल्या वेगवेगळ्या मोठ्या साहित्यिकांच्या कविता त्यानिमित्त इतरांना सुद्धा त्यांनी ऐकविल्यात. म्हणतात अशोक बावगे सर असतील, बालकवी असेल, विठ्ठल वाघ असेल, नीतू खिलारे सारख्यांचं व्हॉट्सअपवर, फेसबुकवर आलेली कविता रमेश आराखांनी सादर केली असेल. मला वाटतं पी विठ्ठलांची एक छान कविता सादर झाली, संदीप खरेंची झाली, माझ्या आवडीच्या कवित्री इंदिरा संत यांची निश्चित चित्रपटीने कविता सादर केली, ग्रेसांची झाली, सदानंद सिंगारेंची झाली. अशा मोठ्या कवींच्या कवितांना सुद्धा आज आपल्याला उजाळा देता आला. ज्या कवींनी स्वतः कविता तयार केल्यात, सादर केल्यात, त्यामध्ये बरेच कवींनी खूप चांगल्या नवीन प्रतिभा वापरल्याचे माझं बारीक लक्ष होतं. कारण मी कवितेकडे गांभीर्याने पाहतो आणि अनेक कवींच्या कविता मी वाचत असतो. काही कविता 1-2 जणांच्या कविता जर उघडल्या तर मला असं वाटतं सर्वांच्याच कविता ह्या अतिशय अभिजातपूर्ण अशा होत्या. कोणीही
अ, अनुकरणीय नव्हत्या. 1-2 कवितांवर काही आपल्याला छाप दिसते. परंतु शक्यतोवर कवींनी आपली स्वतःची भाषा कशी विकसित होईल, म्हणजे कविता कुठेही प्रकाशित झाली आणि त्याच्या खाली जर नाव नसेल, तर ती ओळखता आली पाहिजे, की अरे ही कवी ना, म्हणजे ही कविता रमेश आराखांचीच आहे किंवा ही कविता दीपक फाडके किंवा प्रेषित सिद्धभट्टींची आहे. ही ताकद जोपर्यंत आपल्या शब्दांमध्ये आणि आपल्या रसिक श्रोत्यांमध्ये, आपल्या वाचकांमध्ये आपण आणू शकत नाही, तोपर्यंत आपण कमी ठरतो. फार मोठे कवी जे होऊन गेलेत, त्यांनी खूप कविता लिहिल्या असं नाही. काहींनी फार कमी कविता लिहिल्या, पण त्या कवीच्या कवितेखाली नाव नसलं, तरी सुद्धा आपल्याला ही कविता यांचीच आहे, ही ओळख प्राप्त होऊ शकते. हे करण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने मी नेहमी सांगतो त्या पद्धतीने इतर कवींचे कविता वाचन सुद्धा, कविता संग्रह आपण वाचली पाहिजेत आणि गांभीर्यानं कविता या प्रांताकडे आपण बघितलं पाहिजे. संदीप राऊतांची अतिशय सुंदर कविता त्यांनी जी स्वतः लिहिलेली आहे, ती खूप चांगली कविता मला वाटली. नदीवरची प्रसिद्ध सिद्धभट्टींची, की नदी नसलेलं गाव आणि त्या गावाच्या अनुषंगाने त्यांची जी अ, भावनिक भावनादान आहे, ती सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने मला याच्यामध्ये दिसली. किशोर भागवतांनी ते एक प्रार्थनाच पाऊस वरची नवीन प्रार्थनाच तयार केली. ह्या कविता खरोखरच आज रोजी जर चांगल्या अभिजात वाङ्मयीन मासिकांमध्ये आपण पाठवल्यात, तर देखणं होऊ शकते. म्हणून मी सुरुवातीला कल्पना मांडली, की ह्या सर्व कविता बोलून घ्या. मागे-पुढे या कवींच्या कवितांचं चांगलं ई-बुक्स आपल्याला आपल्या या अभिजातच्या वतीने तयार करता येऊ शकेल. दर महिन्यामध्ये एक कार्यक्रम, त्यामध्ये नवोदितांना मार्गदर्शन असं सुद्धा स्वरूप आपल्याला ठेवण्याची इच्छा आहे आणि जसं-जसं लॉकडाऊन उघडत जाईल, त्या पद्धतीने आपण एकत्र येत जाऊ. मुळामध्ये वाचन वाढणे, आपल्या वाचनाचा फायदा आपण ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो, त्या विद्यार्थ्यांना मिळणे आणि वाचना करणारा समाज सोबत साहित्याबद्दल चिंतन करणारा समाज मुलांच्या माध्यमातून घडवत जाणे, हे खऱ्या अर्थानं अभिजात मराठी साहित्याचं आपलं काम आहे. अरविंद सिंगाड यांनी खूप साजेसं आणि चांगल्या पद्धतीचं सूत्रसंचालन केलेलं आहे. मी त्यांचं सुद्धा मनःपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझ्यासारख्या एका छोट्या साहित्य रसिक कवी मित्राला आपण या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून अ, स्थान दिलं, माझं मनोगत ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो आणि खूप जणांच्या खूप कविता खरंच चांगल्या होत्या. म्हणून मी सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आपण अ, कविता स्वतःच्या समाधानासाठी करत नसून आपल्याला आपल्या समाजातली जी खंत वाटते, वेदना वाटते किंवा एखाद्या वेळेस आपल्या मनामध्ये जी उत्कट भावना निर्माण होते, ती व्यक्त करण्यासाठी कविता लेखन करत असतो. ही कविता इतरांच्या दुःखांवर थोडी जरी फुंकर घालू शकली, तर मला असं वाटतं, आपल्या लेखणीचा धर्म सार्थक झाला आणि आज सहभागी झालेल्या सर्व कवींच्या लेखणीचा धर्म सार्थक ठरो, अशी सदिच्छा व्यक्त करून पुनश्च एकदा आपणा सर्वांना मृग नक्षत्राच्या मनःपूर्वक शुभेच्छा देऊन हा आगळा वेगळा देखणा आणि खरोखरच इतर मोठ्या साहित्य संस्थांसाठी अनुकरणीय ठरावा असा कवी संमेलनाचा योग आपण सगळ्यांनी जुळून आणल्याबद्दल आपलं संदीप राऊत सरांचं आणि सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. एक विवेकी आणि साक्षेपी परीक्षण कुठल्याही कार्यक्रमाचं कसं करावं याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नरेंद्र लांजेवार सरांचं आत्ताचं मनोगत. आपण सगळेजण रसिक म्हणून यामध्ये सहभागी झालो, परंतु त्या सर्वांचं एक रसिक या नात्याने आणि या क्षेत्रातील कार्यकर्ता या नात्याने त्यांनी घेतलेली नोंद ही प्रत्येकाने
त्याची दखल घ्यावी अशा प्रकारची असते आणि सरांच्या एकंदरीत मार्गदर्शनाने बुलढाणा जिल्ह्यातील सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीला एक वेगळी ओळख या निमित्तानं प्राप्त झालेली आहे. मी माननीय नरेंद्र लांजेवार सरांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या मृगधारा निमंत्रितांच्या कवी संमेलनाचं शेवटचं पुष्प म्हणजे आभार प्रदर्शनासाठी परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी माननीय किशोर भागवत सरांना विनंती करतो, त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. किशोर भागवत सर. हॅलो धन्यवाद अरविंद सर. किशोर सर, माफी मागतो हा हा पण मला 2 हा शब्द फक्त बोला बोलायचे आहे. हो हो कार्यक्रमाच्या निश्चितच बोला. संदर्भात अतिशय सुंदर आणि देखणा कार्यक्रम झाला. त्यासाठी एक मिनिट. बुलढाणा शाखेचे मनपूर्वक अभिनंदन करतो आमच्या राज्य कार्यकारिणीच्या वतीने आणि आदरणीय माननीय नरेंद्र लांजेवार सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि आज त्यांना खूप छान ऐकता आलं आणि सर्व कवींचे सर्व प्रतिभा संपन्न कवितांचे सादरीकरण अतिशय सुंदर झालं आणि खरोखर खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मान्य संदीप राऊत आणि अतिशय सुंदर सूत्रसंचालन करणारे माननीय अरविंद शिंगाडे सर आणि त्याचबरोबर राज्य सभासद विजय वाघ सरांचे आज इथे पुस्तकाचं प्रकाशन झालं. या सर्वांचे आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि खरं म्हणजे इतका छान कार्यक्रम झाला की मला मोह आवरला नाही किशोर भागवत वा वा. सरांच्या भाषेत बोलायचं झालं तर. म्हणून या ठिकाणी पुनश्च एकदा सर्वांचं अभिनंदन आणि खूप छान कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल कार्यकारिणीच्या वतीनं आभार सुद्धा व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद किशोर सर. खरं म्हणजे मी तुमच्या भावना इथे मांडणारच होतो. आज या ठिकाणी सर्व खासच मैफिल जमून आलेली आहे. परंतु या मैफिलीच्या मागे खूप मोठ्या कल्पना आहेत. संदीप राऊत सर आणि आम्ही चर्चा सुरू केली. अरविंद सर, संदीप सर आणि नरेंद्र लांजेवार सरांना वेळोवेळी आम्ही एकमेकांच्या कल्पना सांगत होतो आणि थोड्या कल्पनेतून इतका मोठा बहारदार कार्यक्रम होईल खरं म्हणजे कल्पनाही नव्हती. मृगधारा तर नंतर आलेला कार्यक्रम आहे. त्याच्यापूर्वी आम्हाला जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे कवी संमेलन घ्यायचं होतं. परंतु अ, 6 तारखेला आम्ही केलेली डेडलाईन म्हणजे त्याला इतका उदंड प्रतिसाद आला, की नरेंद्र लांजेवार सरांची पुन्हा एक सूचना आली, की हा उदंड प्रतिसाद आपण लक्षात घेऊन त्या अगोदर निमंत्रितांचं एक मृगधारा नावाचं कवी संमेलन या ठिकाणी घेऊ आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण आणखी मोठे कवी संमेलन घेऊ. त्याचं नाव मेघ मल्हार असेल. तर या ठिकाणी आदरणीय लांजेवार सरांनी ज्या सूचना दिल्या, त्या सूचना खरोखरच आजच्या या मैफिलीचं फलित आहे. संदीप सरांनी खूप मेहनत घेतली. आमचे निजनकर सरांनी तांत्रिकदृष्ट्या खूप चांगली मदत केली. अरविंद शिंगाळे सरांनी अतिशय बहारदार आणि समयसूचक असं सूत्रसंचालन या ठिकाणी केलेलं आहे. राज्याची कार्यकारिणी सुद्धा वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिली. शैलेश भाऊ काळे आहेत, किशोर भाऊ तळोकार आहेत. तसे आणखी काही सदस्य या ठिकाणी जुळलेले आहेत. जिल्ह्यातले सर्व सदस्य आणि या ठिकाणी निमंत्रित कवी सर्वांनी आमच्या विनंतीस मान दिला. त्या सर्वांचे मी या ठिकाणी व्यक्तिशः आभार व्यक्त करतो आणि आपण पुन्हा सरांनी सांगितल्याप्रमाणे दर महिन्याला भेटणारच आहोत. अभिजात मराठी शिक्षक साहित्य संघाचं कार्य आणि या कार्याच्या माध्यमातून साहित्यिक चळवळ जिल्ह्यामध्ये कशी पक्की करता येईल याच्यासाठी आपण सगळेच जण प्रयत्न करूया. आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ देऊन मैफिल सजवली, सुंदर केली. त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचे. किशोर तळोकर सर, आम्ही तुम्हाला मुद्दाम मागच्या फळीत ठेवलेलो होतो. तुम्हाला आम्हाला ऐकायचं आहे. तुमच्या मैफिलीत आम्हाला सहभागी व्हायचं आहे. म्हणून आज अशा प्रकारचं हे तर मनापासून धन्यवाद तुमचे म्हणायला पाहिजे कारण इतक्या छान सोहळ्याचा आम्ही साक्षीदार होऊ शकलो. धन्यवाद सर. चला खूप खूप आभार आणि सगळे रसिक मायबाप जे आपला अतिशय मोलाचा वेळ काढून या ठिकाणी सहभागी झाले त्या सर्व मान्यवरांचं आवर्जून आदरणीय अमरचंदजी कोठारी साहेब, गोपाल खाडे सर, रविकिरणजी टाकळकर सर यांच्यासह आता कोणाकोणाची नावं घ्यावी ते सगळ्यांचे मनापासून आभार आणि पुन्हा भेटूया. काळजी घ्या. नक्की आपण भेटू. थँक्यू.